एक भूमी. विपिन एक्सप्लेनेशन प्रादुर्भूत होणे या वाक्प्रचाराचा अर्थ दिसू लागणे असा एक्सप्लेनेशन प्रादुर्भूत होणे या वाक्प्रचाराचा अर्थ दिसू लागणे असा होतो. 135 नुकसान सोसावे लागणे. आन्सर 2 अंगावर शेकणे. एक्सप्लेनेशन नुकसान सोसावे लागणे या अधोरेखित शब्दसमूहासाठी योग्य वाक्प्रचार अंगावर शेकणे हा आहे. 136 वामनरावांची आता अन्नान्न दशा झाली पण एकेकाळी या घरात. आन्सर 3 अत्तराचे दिवे लावणे. एक्सप्लेनेशन अन्नान्न दशा म्हणजेच गरिबीची परिस्थिती याच्या विरुद्ध स्थिती दर्शवण्यासाठी अत्तराचे दिवे लावणे हा वाक्प्रचार योग्य आहे, ज्याचा अर्थ खूप श्रीमंती असणे असा होतो. 137 खालील वाक्समूहातील म्हण ओळखा. आन्सर 4 गुळानं मरतो तिथे विष कशाला. एक्सप्लेनेशन दिलेल्या संवादातील म्हण गुळानं मरतो तिथे विष कशाला ही आहे, जिचा अर्थ सोप्या उपायाने काम होत असेल तर अवघड उपाय करण्याची गरज नसते असा होतो. 138 स्तब्ध बसणे हा अर्थ व्यक्त करणारा वाक्प्रचार असणारा पर्याय निवडा. आन्सर 2 सभेत श्रोत्यांची गर्दी पाहून वक्त्याचा ऊर दडपून गेला. एक्सप्लेनेशन ऊर दडपून जाणे या वाक्प्रचाराचा अर्थ घाबरून किंवा भारावून जाऊन स्तब्ध होणे असा होतो. 139 सुतोवाच करणे या वाक्प्रचाराचा समानार्थी वाक्प्रचार योग्य नाही. आन्सर 1 सोक्षमोक्ष करणे. एक्सप्लेनेशन सुतोवाच करणे म्हणजे सुरुवात करणे किंवा ओनामा करणे. ओनामा करणे हा समानार्थी आहे, तर सोक्षमोक्ष करणे म्हणजे शेवट करणे किंवा निकाल लावणे, त्यामुळे हा पर्याय योग्य नाही. 140 खाली दिलेल्या वाक्प्रचारातून वेगळ्या अर्थाच्या वाक्प्रचाराचा अचूक पर्याय ओळखा. आन्सर 4 जीव भांड्यात पडणे. एक्सप्लेनेशन जीव टांगणीला लागणे, जीवास घोर लागणे आणि जीव मेटाकुटीस येणे या सर्वांचा अर्थ खूप चिंताग्रस्त किंवा अस्वस्थ होणे असा होतो. जीव भांड्यात पडणे म्हणजे काळजी दूर होऊन शांत वाटणे, त्यामुळे हा वेगळ्या अर्थाचा वाक्प्रचार आहे. 141 चंदन करणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. आन्सर 2 नाश करणे. एक्सप्लेनेशन चंदन करणे या वाक्प्रचाराचा अर्थ नाश करणे असा होतो. 142 18 गुणांचा खंडोबा या वाक्प्रचाराच्या विरुद्ध अर्थाचा वाक्प्रचार कोणता. अचूक पर्याय निवडा. आन्सर 2 अल्लाची गाय. एक्सप्लेनेशन 18 गुणांचा खंडोबा म्हणजे अतिशय दुष्ट किंवा वाईट माणूस. याच्या विरुद्ध अर्थाचा वाक्प्रचार अल्लाची गाय हा आहे, ज्याचा अर्थ अतिशय गरीब, सज्जन किंवा निरुपद्रवी माणूस असा होतो. 143 सखाराम पाटलांनी आजपर्यंत काहीही कारण नसताना तुकाराम पाटलांचे देवारे माजविण्याचेच काम केले आहे. या वाक्यातील वाक्प्रचाराचा संदर्भानुसार अचूक अर्थ कोणता. आन्सर 1 महत्त्व वाढविणे. एक्सप्लेनेशन देवारे माजविणे या वाक्प्रचाराचा संदर्भानुसार अर्थ महत्त्व वाढविणे असा होतो. 144 राम आणि लक्ष्मण यांच्यात कारण नसताना दुही माजविण्याचे काम लोक करीत आहेत. या वाक्यातील वाक्प्रचार कोणता. अचूक सांगा. आन्सर 3 फक्त ब पर्याय अचूक आहे. एक्सप्लेनेशन वाक्यातील वाक्प्रचार दुही माजवणे हा आहे. 145 पुढीलपैकी कोणत्या वाक्प्रचाराचा अर्थ बरोबर नाही. आन्सर 2 आभाळाला कवेत घेणे मिठी मारणे. एक्सप्लेनेशन आभाळाला कवेत घेणे म्हणजे अशक्य गोष्ट करून दाखवणे किंवा खूप मोठे यश मिळवणे, मिठी मारणे नव्हे. इतर पर्याय योग्य आहेत. जीव गलबलणे म्हणजे गहिवरणे, देणे घेणे नसणे म्हणजे संबंध नसणे आणि सोने होणे म्हणजे सार्थक होणे. 146 या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा. आन्सर 2 केसाने गळा कापणे. एक्सप्लेनेशन चहाडी करणे, भांडण करणे या अर्थाचा वाक्प्रचार केसाने गळा कापणे हा आहे, ज्याचा अर्थ विश्वासात घेऊन विश्वासघात करणे असा होतो. 147 बोल लावणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. आन्सर 3 फक्त ब बरोबर बाकी सर्व चूक. एक्सप्लेनेशन बोल लावणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ दोष देणे पर्याय ब हा आहे. 148 पुढीलपैकी वाक्प्रचार नाही. आन्सर 4 आसू ना मासू कुत्र्याची सासू. एक्सप्लेनेशन आसू ना मासू कुत्र्याची सासू ही एक म्हण आहे, वाक्प्रचार नाही. नाक मुरडणे आणि डोक्यावर बसणे हे वाक्प्रचार आहेत. AI responses may include mistakes. Answers might be सेंट 1 ते 17. आन्सर 1 ब व ड बरोबर.
वाक्प्रचार हा शब्दसमूह असतो, संपूर्ण वाक्य नाही. वाक्प्रचार जसेच्या तसे वापरायचे असतात, त्यांच्या शब्दात बदल करता येत नाही. 150. स्वातीचे पती कारगिलच्या युद्धात मृत्यू पावले. या वाक्यातील अधोरेखित शब्दसमूहासाठी खालीलपैकी योग्य वाक्प्रचार ओळखा. सेंट 1 ते 17. आन्सर 3. कामी येणे. कामी येणे या वाक्प्रचाराचा अर्थ मरण पावणे किंवा बलिदान देणे असा होतो, जो वाक्यातील संदर्भाला योग्य आहे. 151. कधीही न दिसणारी कुसुम दुर्मिळ वस्तूप्रमाणे वारंवार दृष्टीस पडत नाही. या स्पष्टीकरणासाठी योग्य वाक्प्रचार निवडा. राज्यसेवा वजा 18. आन्सर 4. फक्त बरोबर. उंबराचे फूल या वाक्प्रचाराचा अर्थ दुर्मिळ वस्तू किंवा कधीतरी दिसणारी व्यक्ती असा होतो. कपिला षष्ठीचा योग म्हणजे सुद्धा दुर्मिळ योग किंवा संधी. त्यामुळे फक्त व बरोबर हा पर्याय अधिक योग्य वाटतो, परंतु दिलेल्या पर्यायांपैकी फक्त बरोबर हा एकच पर्याय उपलब्ध आहे. 152. पोबारा करणे या वाक्प्रचाराचा अर्थ व्यक्त करणारा वाक्प्रचार कोणता? राज्यसेवा वजा 18. आन्सर 3. सुंबाल्या करणे. पोबारा करणे आणि सुंबाल्या करणे या दोन्ही वाक्प्रचारांचा अर्थ पळून जाणे किंवा निघून जाणे असा होतो. 153. मी म्हणणे या वाक्प्रचाराचा अर्थ पुढीलपैकी काय? कंबाईन क्लास 3 18. आन्सर 2. स्वतःची बढाई मारणे. मी म्हणणे म्हणजे स्वतःबद्दलच बोलणे, स्वतःची स्तुती करणे किंवा अहंकार दाखवणे. 154. बदल घडणे व्याकरणातील या क्रियेला काय म्हटले जाते? कंबाईन क्लास 3 18. आन्सर 3. विकार. व्याकरणात मूळ रूपात किंवा अर्थात बदल होणे याला विकार असे म्हणतात. 155. पोखळ पांढरे होणे या वाक्प्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता? कंबाईन क्लास 3 18. आन्सर 4. वैभव प्राप्त होणे. पोखळ पांढरे होणे या वाक्प्रचाराचा अर्थ खूप श्रीमंत होणे, भरभराट होणे किंवा खूप फायदा होणे असा होतो. 156. कलात्ती लावणारा तंटे उत्पन्न करणारा माणूस या अर्थी पुढीलपैकी कोणता वाक्प्रचार आहे? कंबाईन क्लास 3 18. आन्सर 3. कळीचा नारद. कळीचा नारद म्हणजे भांडणे लावणारा तंटे उत्पन्न करणारा माणूस. 157. निघून जाणे या अर्थीची पुढीलपैकी कोणता वाक्प्रचार वाईट अर्थाने वापरात असतो? कंबाईन क्लास 3 18. आन्सर 4. काळे करणे. काळे करणे म्हणजे वाईट रीतीने फसवून किंवा चोरी करून निघून जाणे. गाशा गुंडाळणे किंवा वाट धरणे हे सामान्यपणे निघून जाणे या अर्थी वापरले जातात. 158. पिच्छा पुरविणे या अर्थी पुढीलपैकी कोणता वाक्प्रचार उपयोगात येतो? कंबाईन क्लास 3 18. आन्सर 1. पाठ पुरविणे. पिच्छा पुरविणे आणि पाठ पुरविणे या दोन्ही वाक्प्रचारांचा अर्थ एखाद्या व्यक्तीचा सतत पाठलाग करणे, त्रास देणे किंवा एखाद्या गोष्टीचा ध्यास घेणे असा होतो. 159. कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकताच चोरांनी धूम ठोकली. यातील धूम ठोकली या वाक्प्रचाराचा समानार्थी वाक्प्रचार STISO 18. आन्सर 1. सुंबाल्या करणे. धूम ठोकणे म्हणजे वेगाने पळून जाणे. सुंबाल्या करणे याचाही अर्थ पळून जाणे असाच होतो. 160. नेहमी मॅप खेळायला जाताना सुनीता खो घालते. अधोरेखित वाक्प्रचाराचा अर्थ STISO 18. आन्सर 2. अडथळा आणणे. खो घालणे म्हणजे एखाद्याच्या कामात किंवा गोष्टीत अडथळा आणणे, विघ्न निर्माण करणे. 161. गुप्त गोष्ट तिसऱ्यास सांगणे या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा. STISO 18. आन्सर 3. षटकर्णी होणे. षटकर्णी होणे म्हणजे दोन लोकांमध्ये झालेली गुप्त गोष्ट तिसऱ्या व्यक्तीला समजणे किंवा सांगणे. 162. घर घेण्याचे निश्चित ठरताच आजच मी रामभाऊंना सुपारी दिली. अधोरेखित शब्दाला योग्य वाक्प्रचार सांगा. STISO 18. आन्सर 4. फक्त व बरोबर. सुपारी देणे या वाक्प्रचाराचा अर्थ करार करणे किंवा सौदा करणे असा होतो, जो घर घेण्याच्या संदर्भात योग्य आहे. 163. वाक्प्रचार व अर्थ यातून विसंगत जोडी ओळखा. वनसेवा पूर्व वजा 18. आन्सर 2. कणिक लिंबणे, डोके दुखू लागणे. कणिक लिंबणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ मार देणे किंवा बेदम मारहाण करणे असा होतो. डोके दुखू लागणे हा अर्थ विसंगत आहे. 164. हातावर तुरी देणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. ENGG 18. आन्सर 2. डोळ्यादेखत फसवून निसटून जाणे. हातावर तुरी देणे म्हणजे समोरच्या व्यक्तीला फसवित असतानाच त्याच्या नकळत किंवा त्याला कळण्यापूर्वीच पळून जाणे. 165. मूर्खपणाचा सल्ला देणारा या शब्दसमूहासाठी खाली दिलेल्या पर्यायातून अचूक शब्द ओळखा व त्याचा योग्य पर्याय लिहा.
कक्ष 2019. आन्सर 1. उंटावरचा शहाणा. उंटावरचा शहाणा म्हणजे मूर्ख सल्ला देणारा किंवा अविचाराने बोलणारा माणूस. AI responses may include mistakes. Answers might be या स्पष्टीकरणासाठी योग्य वाक्प्रचार कोणता? आन्सर 1. मेतकूट जमणे. मेतकूट जमणे या वाक्प्रचाराचा अर्थ दोन व्यक्तींमध्ये खूप सलोख्याचे किंवा घट संबंध प्रस्थापित होणे असा होतो, जो दिलेल्या विधानाशी सुसंगत आहे. 167. क्षमा करणे या अर्थाचा वाक्प्रचार कोणता? आन्सर 2. फक्त बरोबर बाकी सर्व चूक. तोटात घालणे पर्याय या वाक्प्रचाराचा अर्थ क्षमा करणे किंवा दुर्लक्ष करणे असा होतो. बाकीचे पर्याय चुकीचे आहेत. 168. वाक्प्रचार व त्याचा अर्थ यांच्या जोड्या जुळवा. आन्सर 2. EIVEI. 1. तारे तोडणे अद्वाद्वा बोलणे. 2. B. तोंड टाकणे IV वेड्यासारखे बोलणे. 3. C. तोंडात बोट घालणे नवल करणे. आणि 4. D. तोंडावर येणे फार जवळ येणे. 169. कोल्हेकुई करणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. आन्सर 4. फक्त क बरोबर. कोल्हेकुई करणे पर्याय क या वाक्प्रचाराचा अर्थ व्यर्थ ओरड करणे किंवा निरर्थक बडबड करणे असा होतो. 170. राजाने अलबत्या गलबत्यांना सभेतच अर्धचंद्र दिला म्हणून त्यांची कणी तिंबली गेली नाही. वरील वाक्प्रसमूहातील वाक्प्रचार व त्याचा योग्य अर्थ ओळखा. आन्सर 3. फक्त ब व क बरोबर. 1. अलबत्या गलबत्या क्षुल्लक माणूस. 2. ब. अर्धचंद्र देणे गचांडी देणे. आणि 3. क. कणिक तिंबणे खूप मार देणे. 171. पुढील वाक्प्रचारांची चुकीची जोडी ओळखा. आन्सर 2. अव्वाच्या सव्वा खूप जास्त वाढवून सांगणे. अव्वाच्या सव्वा या वाक्प्रचाराचा अर्थ खूप जास्त किंवा अतिशय जास्त असा होतो, त्यामुळे दिलेली जोडी बरोबर आहे. इतर पर्याय योग्यरित्या जुळलेले आहेत, त्यामुळे ही जोडी चुकीची नाही. टीप: प्रश्न चुकीची जोडी ओळखा असा आहे आणि दिलेल्या पर्यायांपैकी सर्व जोड्या बरोबर दिसतात. सामान्यतः अव्वाच्या सव्वा म्हणजे खूप जास्त किंमत सांगणे. 172. चतुर्भुज होणे या समानार्थी वाक्प्रचार. आन्सर 1. हळद लावणे. चतुर्भुज होणे आणि हळद लावणे या दोन्ही वाक्प्रचारांचा अर्थ लग्न होणे किंवा विवाहबद्ध होणे असा होतो. 173. गळ्याशी येणे या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ असलेला पर्याय ओळखा. आन्सर 3. अंगलट येणे. गळ्याशी येणे या वाक्प्रचाराचा अर्थ एखादी गोष्ट स्वतःवर ओढवणे, अंगाशी येणे किंवा नुकसानकारक ठरणे असा होतो. 174. बाजीरावाचा नातू असणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. आन्सर 3. मिजासखोर माणूस. बाजीरावाचा नातू असणे या वाक्प्रचाराचा अर्थ स्वतःला मोठे समजणारा, ऐटबाज किंवा मिजासखोर माणूस असा होतो. 175. शिवाजी महाराजांच्या साथीने निवडक मावळ्यांनी एकनिष्ठतेची शपथ घेतली. या विधानातील अधोरेखित शब्दाला योग्य वाक्प्रचार ओळखा. आन्सर 2. बेलभंडारा उचलणे. एकनिष्ठतेची शपथ घेतली यासाठी योग्य वाक्प्रचार बेलभंडारा उचलणे हा आहे, ज्याचा अर्थ शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे असा होतो. 176. वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा. आन्सर 2. IVEEI. 1. पाणी पडणे IV वाया जाणे. 2. B. पाणी मुरणे गुप्तकट शिजत असणे. 3. C. पाणी पाजणे पराभव करणे. आणि 4. D. पाणी सोडणे आशा सोडणे. 177. धूम ठोकणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता? आन्सर 1. वेगाने धावणे. धूम ठोकणे या वाक्प्रचाराचा अर्थ खूप वेगाने पळणे किंवा धावणे असा होतो. 178. रिठावर दिवा लावणे या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ सांगा. आन्सर 3. वंश चालविणे. रिठावर दिवा लावणे या वाक्प्रचाराचा अर्थ वंशाचा दिवा असणे, वंश पुढे चालवणे असा होतो.
179 एखाद्या गोष्टीशी आपला संबंध न दाखविणे या अर्थाचे वाक्प्रचार कोणते? आन्सर 4 बी कानात बोटे घालणे, डी कानावर हात ठेवणे. कानात बोटे घालणे आणि कानावर हात ठेवणे या दोन्ही वाक्प्रचारांचा अर्थ एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे, ऐकले नाहीसे करणे किंवा संबंध न दाखवणे असा होतो. AI responses may include mistakes. Answers might be वाक्प्रचार एडियम हा एक शब्दसमूह असतो. ए तो संपूर्ण वाक्य नसते. बी तसेच तो वाक्याचा एक भाग असतो. सी त्यामुळे तिन्ही विधाने बरोबर आहेत. 181 स्वभाव व दुरतिक्रम या संस्कृत वाक्यप्रचारासाठी समर्पक अर्थाचा पर्याय ओळखा. आन्सर 3 स्वभावाला औषध नाही. या संस्कृत वाक्प्रचाराचा अर्थ स्वभावाला औषध नाही असा होतो, म्हणजे स्वभाव बदलणे कठीण असते. 182 वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या जुळवा. आन्सर 1 अ आय व्ही बी ई सी आय डी ई. 1 अ बोळवण करणे, आय व्ही निरोप देणे. 2 बी फारकत घेणे, ई संबंध तोडणे. 3 सी पुंगी बंद करणे, आय गप बसविणे. आणि 4 डी पोटशूळ उठणे, ई मत्सर करणे. 183 नाकाशी सूत धरणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. आन्सर 2 मरणास टेकणे. नाकाशी सूत धरणे या वाक्प्रचाराचा अर्थ मरणास टेकणे किंवा मृत्यूच्या अगदी जवळ असणे असा होतो, कारण श्वास तपासण्यासाठी नाकाजवळ सूत धरले जाते. 184 वाक्प्रचार व त्यांचा अर्थ यांच्या योग्य जोड्या जुळवा. आन्सर 1 आय ई ई आय व्ही. 1 अ तोंडाला पाने पुसणे, आय थकवणे फसवणे. 2 बी ताबूत थंड होणे, ई आवेश ओसरून जाणे. 3 सी जोखडात अडकविणे, ई बंधनात ठेवणे. आणि 4 डी नाकाने कांदे सोलणे, आय व्ही उगाच पावित्र्याच्या गोष्टी सांगणे. 185 गणपतण्णाला अंग राखून काम करण्याची सवय आहे. या वाक्याच्या अर्थाचा अचूक असलेला वाक्प्रचाराचा पर्याय कोणता? आन्सर 2 का कुम करणे. अंग राखून काम करणे म्हणजे कामात टाळाटाळ करणे किंवा पूर्ण मेहनत न घेणे, ज्यासाठी का कुम करणे हा वाक्प्रचार समर्पक आहे. 186 वाक्प्रचार व त्यांचा अर्थ यांच्या योग्य जोड्या जुळवा. आन्सर 3 ई आय व्ही आय ई. 1 अ तळातून बीट होणे, ई खूप भीती वाटणे. 2 बी डोळ्यात अंजन घालणे, आय व्ही चूक स्पष्टपणे दाखवून देणे. 3 सी नाकात कांदे सोलणे, आय उगाच पावित्र्याच्या गोष्टी सांगणे. आणि 4 डी पुंगी बंद करणे, ई गप बसविणे. 187 शहरात नोकरी करीत असताना गोकुळला दर 11 महिन्यांनी नवीन भाड्याच्या घरात घरसामान हलवावे लागे. त्यामुळे तो या त्रासाला अगदी कंटाळून गेला होता. या वाक्य समूहासाठी योग्य वाक्यप्रचाराची निवड करा. आन्सर 4 जीव मेटाकुटीस येणे. सततच्या त्रासामुळे खूप कंटाळणे किंवा हैराण होणे यासाठी जीव मेटाकुटीस येणे हा वाक्प्रचार योग्य आहे. 188 ठाव पाहणे या वाक्यप्रचाराचा समर्पक उपयोग असलेले वाक्य कोणते? आन्सर 1 ए बी आणि सी बरोबर. ठाव पाहणे म्हणजे अंदाज घेणे, खोली मोजणे किंवा पत्ता शोधणे. अ मध्ये पावसाचा अंदाज घेणे, बी मध्ये पत्ता लागणे आणि सी मध्ये मनाची खोली समजणे हे अर्थ योग्य आहेत. 189 स्वभाव ही दुरतिक्रम या संस्कृत वाक्प्रचाराचा अर्थ कोणता? आन्सर 3 स्वभावाला औषध नाही. हा प्रश्न 181 प्रमाणेच आहे, ज्याचा अर्थ स्वभावाला औषध नाही असा होतो. 190 शेतकरी पावसाचा ठाव न पाहता पेरणी करतात, त्यामुळे काही वेळेस त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवते. या वाक्य समूहासाठी योग्य वाक्प्रचाराची निवड करा. आन्सर 2 जीव लावणे. या प्रश्नासाठी योग्य वाक्प्रचार पर्यायांमध्ये दिसत नाही.
एक व्यथित होणे, दुःखी होणे, बरोबर. 2 ब शरसंधान करणे, बाणाने नेम धरणे, बरोबर. 3 क बाजारच्या भाकरी भाजणे, हॉटेलात काम करणे, अयोग्य. याचा अर्थ दुसऱ्याची फुकट चाकरी करणे असा होतो. आणि 4 ड सत्व पाहणे, सत्य शोधणे, अयोग्य. याचा अर्थ योग्यता किंवा कस पाहणे असा होतो. 192 जंगले ही प्राण्यांची रक्षणकर्ती आहेत. आन्सर 3 वाली नसणे. या स्पष्टीकरणासाठी वाली नसणे, कोणीही रक्षणकर्ता नसणे हा वाक्प्रचार अचूक आहे. 193 पुढील वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ यामधून अयोग्य जोडी ओळखा. आन्सर 3 फक्त क बरोबर. 1 डोक्यावर खापर फोडणे, विनाकारण दोष देणे, बरोबर. 2 ब लोखंडाचे चणे, अतोनात कष्ट, बरोबर. 3 क डोळ्यांच्या खाचा होणे, आंधळे होणे, अयोग्य. याचा अर्थ खूप थकल्यामुळे डोळे खोल जाणे असा होतो. आणि 4 ड लोणकणी थाप, गोड बातमी, अयोग्य. याचा अर्थ खोटी, अशक्य गोष्ट असा होतो. 194 उंच डोंगर चढताना लोंढे काकांच्या नाकी नऊ आले. या विधानातील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. आन्सर 2 आटापिटा करणे. नाकी नऊ येणे म्हणजे खूप प्रयत्न करणे किंवा खूप त्रास होणे. 195 शब्दशः होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ होऊन बसलेल्या शब्दसमूहाला काय म्हणतात. आन्सर 2 वाक्प्रचार. वाक्प्रचार म्हणजे असा शब्दसमूह ज्याचा मूळ अर्थापेक्षा वेगळा व विशिष्ट अर्थ रूढ झालेला असतो. 196 गळ्याला तात लावणे, या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. आन्सर 3 आत्महत्या करायला लावणे. गळ्याला तात लावणे म्हणजे दुसऱ्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे. 197 ज्याचे आपल्यावर उपकार आहेत त्याची आपण स्वाभाविकपणे स्तुती करतो, या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा. आन्सर 4 ज्याची खावी भाकरी त्याची करावी चाकरी. हा वाक्प्रचार उपकार करणाऱ्या व्यक्तीची स्तुती करणे किंवा तिच्या अधीन राहणे या अर्थाचा आहे. 198 तप घालीत बसणे, या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता. आन्सर 2 अंतर्मुख होऊन बसणे. तप घालीत बसणे म्हणजे शांतपणे विचार करणे किंवा अंतर्मुख होणे. 199 मी त्याला विचारले आहे ना. आमचे आम्ही पाहून घेऊ, तुला सांगितले कोणी. आमच्यामध्ये वामध्ये गाळलेल्या जागेवर पुढीलपैकी कोणता वाक्यप्रचार बरोबर ठरेल. आन्सर 4 तोंड घालणे. रिकाम्या जागी तोंड घालणे हा वाक्प्रचार योग्य आहे, ज्याचा अर्थ दुसऱ्याच्या गोष्टी ढवळाढवळ करणे असा होतो. 200 डोळ्यावर कातडे ओढणे, या वाक्यप्रचाराच्या विरुद्ध अर्थ सुचवणारा वाक्यप्रचार पुढीलपैकी कोणता. आन्सर 4 डोळ्यात तेल घालून पाहणे. डोळ्यावर कातडे ओढणे म्हणजे दुर्लक्ष करणे, तर डोळ्यात तेल घालून पाहणे म्हणजे खूप काळजीपूर्वक लक्ष देणे. 201 हात ओला करणे, या वाक्प्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ आहे. आन्सर 3 पैसा मिळणे. हात ओला करणे म्हणजे लाच घेणे किंवा थोडा पैसा मिळवणे. 202 विरुद्धार्थी एक उखळ पांढरे होणे म्हणजे भरपूर संपत्ती मिळणे, याच्या विरुद्धार्थी धन शून्यावर येणे, आय ही जोडी योग्य आहे. 2 द्राविडी प्राणायाम करणे म्हणजे एखादी सोपी गोष्ट गुंतागुंतीची करून करणे, याच्या विरुद्धार्थी हातचा मळ असणे, आयवी म्हणजे एखादी गोष्ट सहज साध्य असणे, ही जोडी योग्य आहे. 3 मुळावर येणे म्हणजे नाश होणे, याच्या विरुद्धार्थी अभय देणे, ई म्हणजे संरक्षण देणे, ही जोडी योग्य आहे. आणि 4 उदरी शनी येणे म्हणजे खूप दारिद्र्य येणे, याच्या विरुद्धार्थी उकिरडे उकरणे, ई म्हणजे खूप श्रीमंती येणे, ही जोडी योग्य आहे. 203 खाली दिलेले वाक्प्रचार व त्यांच्या अर्थाच्या योग्य जोड्या जुळवा. आन्सर 1 आई बी आय सी. 1 चंदन करणे म्हणजे नाश करणे, ई. 2 चांदी उडणे म्हणजे नाश होणे, आय. आणि 3 तिलांजली द्यावयास उठणे म्हणजे नाशासाठी तयार होणे, ई. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double check for accuracy. Answer A E B I C E. खालीलप्रमाणे योग्य जोड्या आहेत. 1 A चंदन करणे, ई नाश करणे. 2 बी चांदी उडणे, आय नाश होणे. आणि 3 सी
तिलांजली द्यावयास उठणे. ई. नाशासाठी तयार होणे. AI responses may include miss. मी आज थंडा फराळ करणार. अधोरेखित वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे? आन्सर 4. उपाशी राहणे. थंडा फराळ करणे या वाक्प्रचाराचा अर्थ उपाशी राहणे असा होतो, कारण उपवासाच्या दिवशी काहीही खाल्ले जात नाही. 205. तरडी पेटणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. आन्सर 3. रागावणे. तरडी पेटणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ रागावणे हा आहे. 206. वाक्प्रचार व त्यांच्या अर्थाच्या योग्य जोड्या जुळवा. आन्सर 3. IVEEI. 1. खंतीस बसणे. IV. एखाद्याचा पाठपुरावा करणे. 2. B. कंठ दाटून येणे. E. गहीवरून येणे. 3. C. ओटीत घालणे. E. जबाबदारी दुसऱ्यावर सोपविणे. आणि 4. D. गायी पाण्यावर येणे. I. रडायला येणे. 207. म्हणी व म्हणींचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा. आन्सर 2. EIIVE. 1. शक्य पंजे करणे. E. हातचलाखी करणे. 2. B. छाती दाखवत बसणे. I. न घाबरता बसणे. 3. C. छातीला हात लावून सांगणे. IV. खात्रीपूर्वक सांगणे. आणि 4. D. छाती फाटणे. E. भयंकर घाबरणे. AI आन्सर 2. कमाल. किमान म्हणजे सर्वात कमी, तर कमाल म्हणजे सर्वात जास्त. 2. नम्रता या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता? आन्सर 3. उर्मटपणा. नम्रता म्हणजे विनयशील असणे, तर उर्मटपणा म्हणजे उद्धट किंवा गर्विष्ठ असणे. 3. बलवान या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द निवडा. आन्सर 2. दुर्बल. बलवान म्हणजे शक्तिशाली, तर दुर्बल म्हणजे अशक्त किंवा कमजोर. 4. खालील शब्दांमधून निरुपद्रवी या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. आन्सर 2. उपद्रवी. निरुपद्रवी म्हणजे त्रास न देणारा, तर उपद्रवी म्हणजे त्रास देणारा. 5. अनुज शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. आन्सर 1. अग्रज. अनुज म्हणजे लहान भाऊ किंवा नंतर जन्मलेला, तर अग्रज म्हणजे मोठा भाऊ किंवा आधी जन्मलेला. 6. कृपण या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. आन्सर 1. उदार. कृपण म्हणजे कंजूष, तर उदार म्हणजे दानशूर किंवा मोठ्या मनाचा. 7. ऋणको च्या विरुद्धार्थी शब्द द्या. आन्सर 4. धनको. ऋणको म्हणजे कर्ज घेणारा देणेदार, तर धनको म्हणजे कर्ज देणारा सावकार. 8. विरुद्धार्थ नसलेली जोडी ओळखा. आन्सर 2. सुस्त नांदरट. इतर जोड्या तुटणे जुळणे, एवढे तेवढे, पगारी बिनपगारी विरुद्धार्थी आहेत. सुस्त आणि नांदरट हे विरुद्धार्थी शब्द नाहीत. 9. नगर या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द सांगा. आन्सर 4. ग्राम. नगर म्हणजे शहर, तर ग्राम म्हणजे खेडेगाव. 10. खाली दिलेल्या शब्दांपैकी स्तुतीच्या विरुद्धार्थी शब्द कोणता? आन्सर 3. निंदा. स्तुती म्हणजे प्रशंसा करणे, तर निंदा म्हणजे दोष काढणे किंवा बदनामी करणे. 11. विरुद्धार्थाच्या दृष्टीने चुकीची जोडी शोधा. आन्सर 4. प्राचीन नवीन. प्राचीनच्या विरुद्धार्थी अर्वाचीन हा अधिक योग्य शब्द आहे, नवीन नाही. टीप: मुद्रणदोषामुळे पर्याय 4 मध्ये नवीन शब्द अपूर्ण दिसतो, परंतु तो चुकीचा पर्याय आहे. 12. ज्येष्ठ या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता? आन्सर 4. कनिष्ठ. ज्येष्ठ म्हणजे वयाने किंवा पदाने मोठा, तर कनिष्ठ म्हणजे वयाने किंवा पदाने लहान. 13. मंगल या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता? आन्सर 1. अमंगल. मंगल म्हणजे शुभ, तर अमंगल म्हणजे अशुभ. 14. निरागसच्या विरुद्धार्थी शब्द कोणता? आन्सर 3. चतुर. निरागस म्हणजे निष्पाप किंवा बोळा, तर चतुर म्हणजे हुशार किंवा धूर्त. 15. पौर्वात्य या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द सांगा. आन्सर 3. पाश्चात्य. पौर्वात्य म्हणजे पूर्वेकडील देश संस्कृती, तर पाश्चात्य म्हणजे पश्चिमेकडील देश संस्कृती. 16. विरुद्ध अर्थी जोड्या ओळखा. आन्सर 3. अ, ब व क बरोबर डचूक. प्रसरणचा विरुद्धार्थी शब्द आकुंचन असतो, अप्रसरण नाही. त्यामुळे ड ही जोडी चुकीची आहे. इतर जोड्या बरोबर आहेत.
17 मूर्तिपूजक या शब्दाचा विरुद्ध शब्द निवडा. आन्सर 1. मूर्तिभंजक. मूर्तिपूजक म्हणजे मूर्तीची पूजा करणारा, तर मूर्तिभंजक म्हणजे मूर्ती तोडणारा. 18 सत्य या शब्दाच्या विरुद्ध शब्द निवडा. आन्सर 2. मिथ्या. सत्य म्हणजे खरे, तर मिथ्य म्हणजे खोटे किंवा असत्य. 19 नाशिवंत या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द निवडा. आन्सर 4. अविनाशी. नाशिवंत म्हणजे नाश पावणारे, तर अविनाशी म्हणजे कधीही नाश न पावणारे. 20 पडछाया या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द निवडा. आन्सर 4. पडताळा. पडछाया आणि पडताळा हे एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द आहेत. टिप: इतर पर्याय समानार्थी किंवा संबंधित शब्द आहेत. 21 अनुराग या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. आन्सर 1. राग. अनुराग म्हणजे प्रेम किंवा आसक्ती, तर राग म्हणजे द्वेष किंवा तिरस्कार. 22 सजातीय या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. आन्सर 2. विजातीय. सजातीय म्हणजे एकाच जातीचे प्रकारचे, तर विजातीय म्हणजे भिन्न जातीचे प्रकारचे. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double check for accuracy. आन्सर 2. उन्मुख. अधोमुख म्हणजे खाली तोंड केलेले, तर उन्मुख म्हणजे वर तोंड केलेले किंवा समोर. 24 नम्र या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द ओळखा. आन्सर 3. उद्धट. नम्र म्हणजे विनयशील, तर उद्धट म्हणजे गर्विष्ठ किंवा असभ्य. 25 अतिवृष्टी या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द शोधा. आन्सर 2. अनावृष्टी. अतिवृष्टी म्हणजे खूप पाऊस, तर अनावृष्टी म्हणजे दुष्काळ किंवा पावसाचा अभाव. 26 तत्परता या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. आन्सर 1. कुचराई. तत्परता म्हणजे तत्पर असणे किंवा जलद प्रतिसाद, तर कुचराई म्हणजे कामात दिरंगाई किंवा टाळाटाळ करणे. 27 कृतज्ञ या शब्दाच्या विरुद्ध शब्द निवडा. आन्सर 4. कृतज्ञ. कृतज्ञ म्हणजे उपकार जाणणारा, तर कृतज्ञ म्हणजे उपकार न जाणणारा. 28 एकमेकांच्या विरोधी अर्थ व्यक्त करण्यासाठी वी चा उपयोग करतात. खाली अशा काही जोड्या दिल्या आहेत, त्यांतील योग्य जोड्या कोणत्या? आन्सर 2. फक्त अ. फक्त अ ही जोडी बरोबर आहे, ज्यात विसंवादी आणि संवादी हे एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द आहेत. वियोगी चा विरुद्धार्थी योगी होत नाही. विश्वास श्वास हे संबंधित नाहीत आणि विनाश नाश हे समानार्थी आहेत. 29 अमृत या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. आन्सर 1. विष. अमृत म्हणजे पियुष, तर विष म्हणजे जहर. 30 खालील शब्दांपैकी कोमलच्या विरुद्धार्थी शब्द कोणता? आन्सर 2. कठीण. कोमल म्हणजे मऊ, तर कठीण म्हणजे टणक. 31 जहाल या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता? आन्सर 3. मवाळ. जहाल म्हणजे तीव्र किंवा उग्र, तर मवाळ म्हणजे सौम्य. 32 विनाशी या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता? आन्सर 2. अविनाशी. विनाशी म्हणजे नाश पावणारे, तर अविनाशी म्हणजे कधीही नाश न पावणारे. 33 निमंत्रित या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता? आन्सर 3. आगंतुक. निमंत्रित म्हणजे बोलावलेले, तर आगतुक म्हणजे न बोलावता आलेले पाहुणे. 34 भंग शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. आन्सर 4. अभंग. भंग म्हणजे तुटलेले, तर अभंग म्हणजे न तुटणारे. 35 सोक्षमोक्ष लावणीचा विरुद्ध अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? आन्सर 1. घोळत ठेवणे. सोक्षमोक्ष लावणे म्हणजे निर्णय घेणे किंवा विषय संपवणे, तर घोळत ठेवणे म्हणजे निर्णय न घेता विषय तसाच ठेवणे. 36 विरुद्धार्थी शब्दाबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधा. आन्सर 4. घर सदन. घर आणि सदन हे समानार्थी शब्द आहेत, विरुद्धार्थी नाहीत. इतर तिन्ही जोड्या देव दानव सबल दुर्बल खेद हर्ष बरोबर आहेत. 37 पुढील शब्दाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द ओळखा. राजमार्ग. आन्सर 2. आडमार्ग. राजमार्ग म्हणजे मुख्य रस्ता, तर आडमार्ग म्हणजे लहान किंवा अप्रचलित रस्ता.
38 पुढील शब्दाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द ओळखा. कुविख्यात. आन्सर 1 सुविख्यात. कुविख्यात म्हणजे वाईट गोष्टींसाठी प्रसिद्ध, तर सुविख्यात म्हणजे चांगल्या गोष्टींसाठी प्रसिद्ध. 39 विधायक या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. आन्सर 4 विघातक. विधायक म्हणजे बांधणारे किंवा सकारात्मक, तर विघातक म्हणजे तोडणारे किंवा नकारात्मक. 40 सौम्य या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. आन्सर 4 तीव्र. सौम्य म्हणजे शांत किंवा कमी प्रभावी, तर तीव्र म्हणजे जोरदार किंवा प्रखर. 41 वाचाळ या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. आन्सर 3 अबोल. वाचाळ म्हणजे खूप बोलणारा, तर अबोल म्हणजे कमी बोलणारा. 42 उत्कर्ष या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. आन्सर 1 अपकर्ष. उत्कर्ष म्हणजे प्रगती किंवा उन्नती, तर अपकर्ष म्हणजे अधोगती किंवा घसरण. 43 कृत्रिम या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. आन्सर 1 नैसर्गिक. कृत्रिम म्हणजे मानवनिर्मित, तर नैसर्गिक म्हणजे निसर्गनिर्मित. 44 वात्रट या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. आन्सर 3 शांत. वात्रट म्हणजे खोडकर किंवा उपद्रवी, तर शांत म्हणजे गप किंवा त्रास न देणारा. 45 अंत या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. आन्सर 1 सुरुवात. अंत म्हणजे शेवट, तर सुरुवात म्हणजे प्रारंभ. 46 उथळ या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. आन्सर 1 खोल. उथळ म्हणजे कमी खोल, तर खोल म्हणजे खूप खोल. 47 प्रसरण या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. आन्सर 2 आकुंचन. प्रसरण म्हणजे विस्तारणे, तर आकुंचन म्हणजे आकसणे. 48 रागीट या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. आन्सर 4 शांत. रागीट म्हणजे खूप राग येणारा, तर शांत म्हणजे शांत स्वभावाचा. 49 वृद्ध या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. आन्सर 2 तरुण. वृद्ध म्हणजे म्हातारा, तर तरुण म्हणजे जवान. 50 सधन या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. आन्सर 2 निर्धन. सधन म्हणजे श्रीमंत किंवा पैसे असलेला, तर निर्धन म्हणजे गरीब किंवा पैसे नसलेला. 51 दीठ या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. आन्सर 4 भेकड. दीठ म्हणजे शूर किंवा निर्भय, तर भेकड म्हणजे भित्रा. 52 उदंड या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. आन्सर 2 कमी. उदंड म्हणजे खूप किंवा भरपूर, तर कमी म्हणजे थोडे. 53 रणशूर या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. आन्सर 2 पळपुटा. रणशूर म्हणजे युद्धात शौर्य दाखवणारा, तर पळपुटा म्हणजे युद्धातून पळून जाणारा. 54 त्याज्य या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. आन्सर 4 ग्राह्य. त्याज्य म्हणजे टाकून देण्यासारखे, तर ग्राह्य म्हणजे स्वीकारण्यासारखे. 55 लघु या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. आन्सर 2 दीर्घ गुरु. लघु म्हणजे लहान, तर दीर्घ गुरु म्हणजे मोठा. 56 उदार या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. आन्सर 3 कृपण. उदार म्हणजे दानशूर, तर कृपण म्हणजे कंजूस. 57 असमाधान या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. आन्सर 4 समाधान. असमाधान म्हणजे असंतुष्टता, तर समाधान म्हणजे संतुष्टता. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. आन्सर 1 ओबडधोबड. नीटनेटका म्हणजे व्यवस्थित किंवा स्वच्छ. ओबडधोबड म्हणजे विस्कळीत किंवा अस्वच्छ. त्यामुळे ओबडधोबड हा योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. 59 अनियंत्रित या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. आन्सर 3 नियंत्रित. अनियंत्रित म्हणजे ज्यावर नियंत्रण नाही असे. नियंत्रित म्हणजे ज्यावर नियंत्रण आहे असे. त्यामुळे नियंत्रित हा योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. 60 कुचकामी या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. आन्सर 2 फलदायी. कुचकामी म्हणजे निरुपयोगी, फलदायी म्हणजे उपयुक्त किंवा फायदेशीर. त्यामुळे फलदायी हा योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. 61 माझी या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. आन्सर 2 विद्यमान. माझी म्हणजे पूर्वीचा किंवा आधीचा,
विद्यमान म्हणजे सध्याचा किंवा चालू, त्यामुळे विद्यमान हा योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. 62 नम्रता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. आन्सर 2 उद्धटपणा. नम्रता म्हणजे विनय, उद्धटपणा म्हणजे घमेंडखोर किंवा असभ्य वर्तन, त्यामुळे उद्धटपणा हा योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. 63 ऐच्छिक या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. आन्सर 1 अपरिहार्य. ऐच्छिक म्हणजे इच्छेनुसार निवडलेला, अपरिहार्य म्हणजे अनिवार्य किंवा टाळता न येणारा, त्यामुळे अपरिहार्य हा योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. 64 उच्चनीचता या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. आन्सर 1 समानता. उच्चनीचता म्हणजे समाजात भेद करणे, समानता म्हणजे सर्व लोक समान आहेत हा विचार, त्यामुळे समानता हा योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. 65 अफाट विस्तार या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. आन्सर 1 मर्यादित. अफाट विस्तार म्हणजे खूप मोठा पसारा, मर्यादित म्हणजे ठरलेल्या सीमेतील किंवा छोटा, त्यामुळे मर्यादित हा योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. 66 मर्त्य या शब्दाबद्दल विरुद्धार्थी शब्द ओळखा. आन्सर 3 अमर. मर्त्य म्हणजे जो मरणार आहे असा, अमर म्हणजे ज्याला मरण नाही असा, त्यामुळे अमर हा योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. 67 शाप या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. आन्सर 2 वरदान. शाप म्हणजे वाईट होण्यासाठी दिलेली वाणी, वरदान म्हणजे चांगले होण्यासाठी दिलेली वाणी, त्यामुळे वरदान हा योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. 68 सुजन या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. आन्सर 4 अश. सुजन म्हणजे हुशार किंवा समजदार, अश म्हणजे मूर्ख किंवा अडाणी, त्यामुळे अश हा योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. 69 बोध या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. आन्सर 2 अबोध. बोध म्हणजे समज किंवा ज्ञान, अबोध म्हणजे अज्ञान किंवा समज नसणे, त्यामुळे अबोध हा योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. 70 हलकी वाहने डाव्या बाजूने न्या. अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? आन्सर 2 अवजड. हलकी म्हणजे वजनाला कमी, अवजड म्हणजे वजनाला जास्त, त्यामुळे अवजड हा योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. 71 आवक या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता? आन्सर 2 जावक. आवक म्हणजे येणे, जावक म्हणजे जाणे, त्यामुळे जावक हा योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. 72 रिकाम्या जागी योग्य शब्द शोधा. देशाच्या प्रगतीस पौर्वात्य विचारांबरोबर विचारांची गरज आहे. आन्सर 3 पाश्चिमात्य. पौर्वात्य म्हणजे पूर्वेकडील, उदा आशियातील विचार, पाश्चिमात्य म्हणजे पश्चिमेकडील, उदा युरोप, अमेरिका विचार. वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी पाश्चिमात्य हा योग्य शब्द आहे. 73 विधायक या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द निवडा. आन्सर 1 विघातक. विधायक म्हणजे बांधणी करणारा किंवा चांगला, विघातक म्हणजे नाश करणारा किंवा वाईट, त्यामुळे विघातक हा योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. 74 आमंत्रित या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? आन्सर 2 आगंतुक. आमंत्रित म्हणजे बोलावलेला, आगतुक म्हणजे न बोलावलेला किंवा अचानक आलेला, त्यामुळे आगतुक हा योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. 75 विरुद्धार्थी शब्दाचा पर्याय ओळखा. उन्नत. आन्सर 4 अधोगत. उन्नत म्हणजे प्रगती झालेला किंवा वरच्या पातळीवरचा, अधोगत म्हणजे खालच्या पातळीवर गेलेला किंवा अधोगती झालेला, त्यामुळे अधोगत हा योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. 76 भोग या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्दाचा पर्याय निवडा. आन्सर 3 त्याग. भोग म्हणजे उपभोग घेणे, त्याग म्हणजे सोडून देणे किंवा बलिदान देणे, त्यामुळे त्याग हा योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. 77 वेगळा अर्थ असलेला शब्द निवडा. आन्सर 2 कानन. सदन, भुवन आणि भवन या शब्दांचा अर्थ घर किंवा इमारत असा होतो. कानन म्हणजे जंगल, त्यामुळे कानन हा वेगळा अर्थ असलेला शब्द आहे. 78 दोषी या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द लिहा. आन्सर 3 निर्दोष. दोषी म्हणजे ज्याने दोष केला आहे असा, निर्दोष म्हणजे ज्याने दोष केला नाही असा, त्यामुळे निर्दोष हा योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. 79 खालील पर्यायी उत्तरांतील विरुद्धार्थी शब्द असलेले पर्यायी उत्तर कोणते? आन्सर 2 अनुज अग्रज. अनुज म्हणजे लहान भाऊ आणि अग्रज म्हणजे मोठा भाऊ, हे एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द आहेत. इतर पर्याय समानार्थी शब्दांच्या जोड्या आहेत. 80 खास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? आन्सर 4 उच्छ्वास. श्वास म्हणजे आत घेणे आणि उच्छ्वास म्हणजे बाहेर सोडणे, हे एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द आहेत. 81 पर्यायी उत्तरांतून पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. विधायक. आन्सर 3 विध्वंसक. विधायक म्हणजे बांधणी करणारा, विध्वंसक म्हणजे नाश करणारा, त्यामुळे विध्वंसक हा योग्य विरुद्धार्थी शब्द आहे.
व्यायशी पर्यायी उत्तरातील अ व ब या शब्दगटातून विरुद्धार्थी शब्दजोडी कोणती शोधा. आन्सर 2 आय व्यय. आय म्हणजे उत्पन्न आणि व्यय म्हणजे खर्च. हे एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द आहेत. इतर पर्याय समानार्थी शब्दांच्या जोड्या आहेत. त्रयाशी विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा. आन्सर 2 आय व्यय. आय म्हणजे उत्पन्न आणि व्यय म्हणजे खर्च. हे एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द आहेत. 84 विरुद्धार्थी शब्द लिहा. आपला. आन्सर 4 परका. आपला म्हणजे स्वतःचा किंवा जवळचा. परका म्हणजे दुसऱ्याचा किंवा अनोळखी. त्यामुळे परका हा योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. 85 अनासक्ती या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता. आन्सर 2 आसक्ती. अनासक्ती म्हणजे कोणत्याही गोष्टीत रस नसणे. आसक्ती म्हणजे एखाद्या गोष्टीची आवड किंवा ओढ असणे. त्यामुळे आसक्ती हा योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. 86 माणसाने स्वार्थ व यांचा विचार करावा. स्वार्थ शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. आन्सर 3 परमार्थ. स्वार्थ म्हणजे स्वतःचा फायदा. परमार्थ म्हणजे दुसऱ्याचे भले करणे. त्यामुळे परमार्थ हा योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. 87 दुष्काळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. आन्सर 2 सुकाळ. दुष्काळ म्हणजे पाऊस न पडणे किंवा अन्नाची कमतरता. सुकाळ म्हणजे पाऊस पडणे आणि सर्व काही मुबलक प्रमाणात असणे. त्यामुळे सुकाळ हा योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. 88 सुगम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. आन्सर 2 दुर्गम. सुगम म्हणजे सोपा किंवा सहज जाण्यासारखा. दुर्गम म्हणजे कठीण किंवा सहज न जाण्यासारखा. त्यामुळे दुर्गम हा योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. 89 पुढारी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा. आन्सर 3 गुलाम. पुढारी म्हणजे नेता किंवा प्रमुख. गुलाम म्हणजे दुसऱ्याच्या अधीन असणारा. त्यामुळे गुलाम हा योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double check for accuracy. आग्रही म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी हट्ट धरणारा किंवा आग्रह करणारा. अनाग्रही म्हणजे आग्रह न धरणारा किंवा उदासीन असणारा. 91 भद्रजन या शब्दाचा खालीलपैकी कोणता शब्द विरुद्धार्थी आहे. आन्सर 2 दुर्जन. भद्रजन म्हणजे सज्जन किंवा चांगले लोक. दुर्जन म्हणजे वाईट किंवा दुष्ट लोक. 92 खालील क्ष व ज्ञ गटातील जोड्यांमध्ये एक जोडी समानार्थी आहे. ती कोणती ते पर्यायी उत्तरांतून शोधा. आन्सर 1 अ 3. 1 अ चल x3 अचल ही विरुद्धार्थी जोडी आहे. 2 ब किमान x1 कमाल ही विरुद्धार्थी जोडी आहे. 3 क कृपन x4 उदार ही विरुद्धार्थी जोडी आहे. आणि 4 ड आजी x2 विद्यमान ही विरुद्धार्थी जोडी आहे. प्रश्नानुसार सर्व जोड्या विरुद्धार्थी आहेत. त्यामुळे पर्यायांमध्ये दिलेली कोणतीही जोडी समानार्थी नाही. तथापि जर प्रश्न विरुद्धार्थी जोडीबद्दल असेल तर सर्व पर्याय योग्य आहेत. 93 अ व ब गटात विरुद्ध अर्थाच्या जोड्या असून त्यातील एक जोडी चुकीची आहे. ती कोणती. आन्सर 4 ड 1. 1 अ अवजड x2 हलके ही योग्य विरुद्धार्थी जोडी आहे. 2 ब अवघड x3 सोपे ही योग्य विरुद्धार्थी जोडी आहे. 3 क आघाडी x4 पिछाडी ही योग्य विरुद्धार्थी जोडी आहे. आणि 4 ड जीवन x1 उदक जीवन आयुष्य आणि उदक पाणी हे समानार्थी शब्द नाहीत. तर जीवनचा विरुद्धार्थी शब्द मृत्यू किंवा मरण असू शकतो. त्यामुळे ही जोडी चुकीची आहे. 94 सुवाच्य याचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता नाही. आन्सर 4 अर्वाच्य. सुवाच्य म्हणजे वाचायला सोपे किंवा सुस्पष्ट. 1 वाचनीय 2 दुबोध समजायला कठीण 3 अवाचनीय वाचता न येण्यासारखे हे सर्वच सुवाच्यचे विरुद्धार्थी शब्द आहेत. अर्वाच्य म्हणजे असभ्य किंवा शिवीगाळ जो सुवाच्यचा विरुद्धार्थी शब्द नाही. 95 गुळगुळीत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. आन्सर 4 खरखरीत. गुळगुळीत म्हणजे मऊ सपाट पृष्ठभाग. खरखरीत म्हणजे ओबडधोबड किंवा खडबडीत पृष्ठभाग. 96 विधायकच्या विरुद्ध. आन्सर 2 विघातक. विधायक म्हणजे बांधणारे किंवा सकारात्मक तर विघातक म्हणजे तोडणारे किंवा नकारात्मक. 97 उन्नती या शब्दाला विरोधार्थी शब्द ओळखा. आन्सर 4 अवनती.
उन्नती म्हणजे प्रगती किंवा विकास, तर अवनती म्हणजे अधोगती किंवा घसरण. 98. खालील विरुद्धार्थी शब्दाच्या जोड्या जुळवा. आन्सर 3, 2, 4, 3, 1. पर्याय क्रमांक 3 मध्ये 2, 4, 3, 1 असा क्रम अपेक्षित आहे, परंतु दिलेल्या पर्यायांमध्ये तो क्रम दिसत नाही. योग्य क्रम खालीलप्रमाणे आहे. योग्य जोड्या: अ. आगंतुक x4 आमंत्रित, ब. अतिवृष्टी x3 अनावृष्टी, क. माझी x1 विद्यमान आणि ड. कर्णमधुर x2 कर्णकटू. 99. पुढील विरुद्धार्थी शब्दाच्या जोड्या जुळवा व योग्य पर्याय शोधा. आन्सर 2, 3, 1, 2, 4. योग्य जोड्या: 1. अ. कृष्ण x3 धवल, कृष्ण म्हणजे काळा, धवल म्हणजे पांढरा. 2. ब. चढण x1 उतरण. 3. क. सौम्य x2 तीव्र. पर्यायांमध्ये सौम्य आणि तीव्र असे शब्द अपेक्षित आहेत, परंतु सौम्य सोबत तीव्रची जोडी योग्य आहे. आणि 4. ड. अवर x4 स्वाकार, अवर म्हणजे नकार, स्वाकार म्हणजे स्वीकार. 100. पुढारी या शब्दाचा विरुद्ध अर्थ असलेला शब्द वापरून बनविलेले अचूक वाक्य कोणते? आन्सर 3. त्यांचे अनुयायी खूप मोठ्या संख्येत आहेत. पुढारी म्हणजे नेता, अनुयायी म्हणजे नेत्याचे अनुसरण करणारे लोक, त्यामुळे अनुयायी हा पुढारीचा विरुद्धार्थी शब्द आहे. 101. आत्मवंचना या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालील पर्यायांतून ओळखा. आन्सर 4. आत्मस्तुती. आत्मवंचना म्हणजे स्वतःची फसवणूक करणे, आत्मस्तुती म्हणजे स्वतःची स्तुती करणे. 102. माझी या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दाचा उपयोग या वाक्यात केला आहे. आन्सर 3. विद्यमान परिस्थितीत मला हेच योग्य वाटले. माझी म्हणजे पूर्वीचा, विद्यमान म्हणजे सध्याचा किंवा अस्तित्वात असलेला. 103. ऊर्ध्वगामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? आन्सर 2. फक्त ब. ऊर्ध्वगामी म्हणजे वरच्या दिशेने जाणारा, अधोगामी म्हणजे खालच्या दिशेने जाणारा, अनुगामी आणि पुरोगामी प्रतिगामी हे वेगळे अर्थ आहेत. 104. शाश्वत या शब्दास विरुद्धार्थी शब्द सांगा. आन्सर 4. अल्पकाळ. शाश्वत म्हणजे कायम टिकणारे, अल्पकाळ म्हणजे थोड्या काळासाठी. 105. प्रातःकाळ या शब्दाचा विरुद्ध अर्थ कोणता? आन्सर 1. अ. फक्त बरोबर बाकी सर्व चूक. प्रातःकाळ म्हणजे सकाळची वेळ, सूर्यास्ताचा समय म्हणजे संध्याकाळची वेळ जी विरुद्धार्थी आहे. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double check for accuracy. आन्सर 3. स्वकष्टार्जित. वडिलार्जित म्हणजे वडिलांकडून मिळालेले, तर स्वकष्टार्जित म्हणजे स्वतःच्या कष्टाने मिळवलेले. 107. सौजन्य या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द कोणता? आन्सर 2. असभ्यता. सौजन्य शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असभ्यता आहे. 108. खालीलपैकी कोणता शब्द परस्परांचे विरुद्धार्थी शब्द या अर्थार्थान आलेला आहे? आन्सर 3. फक्त अ, क व ड बरोबर. अ. जमा खर्च, क. तेजीमंदी आणि ड. हारजीत हे विरुद्धार्थी शब्दांचे गट आहेत. ब. सगळे सोयरे हा समानार्थी शब्द आहे. 109. दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. कृपण. आन्सर 4. उदार. कृपण म्हणजे कंजूष, तर याउलट उदार असा अर्थ होतो. 110. टवटवीत शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द कोणता? आन्सर 2. मलूल. टवटवीत शब्दाचा विरुद्धार्थी शब्द मलूल आहे. 111. विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या जुळवा. आन्सर 4. ड. ब. क. अ. अ. अवघड ट. ड. सोपे. बी. विजोड ट. ब. अनुरूप. सी. कळस ट. क. पाया आणि डी. गच्छ ट. अ. विरळ. 112. शाश्वत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. आन्सर 1. अ. फक्त बरोबर बाकी सर्व चूक. अ. नश्वर हा शाश्वत शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे. ब. चिरंतन, क. अमर आणि ड. चिरंजीव हे समानार्थी शब्द आहेत. 113. भौतिक या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द व त्याचा योग्य विग्रह असलेला पर्याय कोणता? आन्सर 2. ब. फक्त बरोबर बाकी सर्व चूक. ब. आध्यात्मिक म्हणजे धार्मिक वृत्ती असणारा, जे भौतिक नाही ते. 114. खालीलपैकी कोणता गट विरुद्धार्थी शब्दांचा नाही? आन्सर 4. रागफ्रुचे.
रक्त आणि रुचिर हे समानार्थी शब्द आहेत. इतर गट विरुद्धार्थी शब्दांचे आहेत. 115 कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. आन्सर 1 उदार. कृपण शब्दाचा विरुद्धार्थी शब्द उदार आहे. 116 यावर्षी बाजारात सूर्यफुलाची खूप आवक आहे. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? आन्सर 2 जावक. आवक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जावक आहे. 117 मलिन या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दाचा खालीलपैकी कोणत्या वाक्यात उपयोग केला आहे? आन्सर 4 निर्मळ अंतःकरणाने ती कधी वागलीच नाही. मलिन शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निर्मळ आहे. 118 हर्ष या विरुद्धार्थी शब्द कोणता? आन्सर 3 खेद. हर्ष शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खेद आहे. 119 खालीलपैकी विरुद्धार्थी अयोग्य शब्द जोडी ओळखा. आन्सर 4 फक्त डी अयोग्य जोडी. डी शुद्ध पक्ष टाइम्स वद्य पक्ष ही जोडी अयोग्य आहे, कारण हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत, दोन्ही पक्षांना सूचित करतात. 120 अभ्युदय या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. आन्सर 2 अपकर्ष. अभ्युदय शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अपकर्ष आहे. AI responses may include mistakes. Answer 1 स्त्री. 1 चपला या शब्दाचा अर्थ वीज असा होतो. 2 विद्युल्लता. 3 सौदामिनी आणि 4 वीज हे सर्व चपलाचे समानार्थी शब्द आहेत. आणि 3 स्त्री हा एकमेव पर्याय आहे जो चपलाचा समानार्थी शब्द नाही. 2 अजातशत्रू या शब्दाचा समानार्थी शब्द. आन्सर 2 कोणाशीही शत्रुत्व नसलेला. अजातशत्रू या शब्दाचा विग्रह न जाता हा शत्रू यस्य सह असा होतो, ज्याचा अर्थ ज्याला शत्रू जन्मलेला नाही किंवा ज्याला कोणीही शत्रू नाही असा होतो. 3 भार्या या शब्दाचा समानार्थी शब्द. आन्सर 4 पत्नी. भार्या या शब्दाचा अर्थ पत्नी असा होतो. 1 भारा म्हणजे ओझे. 2 नवरा म्हणजे पती आणि 3 कांत म्हणजे पती किंवा प्रियकर. 4 सव्यापसव्य या शब्दाचा समानार्थी शब्द. आन्सर 2 नसती उठाठेव. सव्यापसव्य म्हणजे निरर्थक आणि अनावश्यक कामे किंवा उठाठेव करणे. 5 अंबर या शब्दासाठी समानार्थी शब्द. आन्सर 1 आकाश. अंबर या शब्दाचे 2 मुख्य अर्थ आहेत, आकाश आणि वस्त्र. दिलेल्या पर्यायांपैकी आकाश हा योग्य समानार्थी शब्द आहे. 6 मधुकरचा समानार्थी शब्द. आन्सर 3 मधमाशी. मधुकर म्हणजे मध गोळा करणारा म्हणजेच मधमाशी किंवा भ्रमर. 7 उपभोग या शब्दाला समानार्थी शब्द. आन्सर 2 ऐहिक सुख. उपभोग म्हणजे एखाद्या गोष्टीचा अनुभव घेणे किंवा सुख मिळवणे. ऐहिक सुख हा त्याचा योग्य समानार्थी शब्द आहे. 8 पाणीग्रहण याचा समानार्थी शब्द. आन्सर 4 विवाह. पाणीग्रहण हा विवाह सोहळ्यातील एक महत्त्वाचा विधी आहे, ज्यामध्ये वधू-वर एकमेकांचा हात पाणी हातात घेतात. त्यामुळे विवाह हा त्याचा समानार्थी शब्द आहे. 9 गहणी या शब्दाला समानार्थी शब्द. आन्सर 4 मैत्रीण. गहणी हा शब्द सखी किंवा मैत्रीण या अर्थाने वापरला जातो. 10 अदुत्व या शब्दाचा समानार्थी शब्द. आन्सर 4 उंबर. अदुत्व म्हणजे उंबर किंवा औदुंबर. 11 खल या शब्दाचा समानार्थी शब्द. आन्सर 3 दुर्जन. खल म्हणजे वाईट किंवा दुष्ट व्यक्ती म्हणजेच दुर्जन. 12 वीज या शब्दाला समानार्थी शब्द. आन्सर 1 चपला. वीज या शब्दासाठी चपला हा योग्य समानार्थी शब्द आहे, कारण वीज चंचल असते. 13 निरभ्र या शब्दाला समानार्थी शब्द. आन्सर 1 अभ्र नसलेले. निरभ्र म्हणजे ज्यामध्ये अभ्र ढग नाही तसे म्हणजेच ढगरहित. 14 अतिथी या शब्दाला समानार्थी शब्द. आन्सर 4 पाहुणा. अतिथी म्हणजे ज्याच्या येण्याची तिथी वेळ निश्चित नसते असा म्हणजेच पाहुणा. 15 सोने या शब्दासाठी समानार्थी शब्द. आन्सर 2 हेम. सोने या धातूसाठी हेम सुवर्ण कनक असे अनेक समानार्थी शब्द आहेत. 16 प्रदोष शब्दास असलेला समान अर्थ. आन्सर 3 पहाटेचा समय. प्रदोष म्हणजे संध्याकाळची वेळ किंवा पहाटेचा समय. 17 दुटांगी या शब्दाला समानार्थी शब्द.
आन्सर 4. 2 पाय असलेला. दुटांगी म्हणजे 2 टांग पाय असलेला. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. आन्सर 1. बडबड्या. बोलभाण म्हणजे खूप बोलणारा किंवा बडबड करणारा, म्हणून बडबड्या हा योग्य समानार्थी शब्द आहे. 19. पक्ष शब्दाला समानार्थी शब्द ओळखा. आन्सर 1. बाजू. पक्ष म्हणजे बाजू, जसे एखाद्या वादात किंवा निवडणुकीत विशिष्ट बाजू घेणे. 20. पंक्तिप्रपंच या शब्दास समानार्थी शब्द ओळखा. आन्सर 2. पक्षपातीपणा. पंक्तिप्रपंच या शब्दाचा अर्थ आहे पक्षपातीपणा किंवा भेदभावाची वागणूक. 21. वृश्चिक शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. आन्सर 2. विंचू. वृश्चिक या शब्दाचा समानार्थी शब्द विंचू आहे. 22. दिलेल्या शब्दांपैकी पृथ्वी वा समानार्थी शब्द कोणता? आन्सर 1. वसुंधरा. पृथ्वी या शब्दाचे अनेक समानार्थी शब्द आहेत, त्यापैकी वसुंधरा हा एक आहे. 23. रत्नाकर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? आन्सर 1. समुद्र. रत्नाकर म्हणजे रत्नांची खाण, जो समुद्र या शब्दाचा समानार्थी आहे. 24. खालीलपैकी समानार्थी शब्दाबद्दल चुकीची जोडी शोधा. आन्सर 3. अमृत, सुधा, पियुष, रस, चिरंजीवी. अमृत या शब्दाचे सुधा, पियुष आणि चिरंजीवी हे समानार्थी शब्द आहेत, परंतु रस हा शब्द वेगळा आहे. 25. यग या शब्दात समानार्थी असलेला शब्द ओळखा. आन्सर 3. वेळ. युग या शब्दाचा समानार्थी शब्द वेळ किंवा काळ आहे. 26. वीट या शब्दात समानार्थी असलेला शब्द ओळखा. आन्सर 3. कंटाळा. वीट या शब्दाचा अर्थ कंटाळा किंवा तिटकारा असा होतो. 27. मधुर या शब्दात समानार्थी असलेला शब्द ओळखा. आन्सर 2. गोड. मधुर म्हणजे गोड किंवा रुचकर. 28. बुनी या शब्दात समानार्थी असलेला शब्द ओळखा. आन्सर 2. ज्ञान. बुनी या शब्दाचा समानार्थी शब्द ज्ञान किंवा मती आहे. 29. सार्वजनिक या शब्दात समानार्थी असलेला शब्द ओळखा. आन्सर 2. सर्वांच्या मालकीचे. सार्वजनिक म्हणजे सर्वांसाठी किंवा सर्वांच्या मालकीचे. 30. मुख्य या शब्दात समानार्थी असलेला शब्द ओळखा. आन्सर 4. प्रमुख. मुख्य या शब्दाचा समानार्थी शब्द प्रमुख किंवा अग्रणी आहे. 31. सत्ता या शब्दात समानार्थी असलेला शब्द ओळखा. आन्सर 3. अधिकार. सत्ता या शब्दाचा समानार्थी शब्द अधिकार किंवा मालकी आहे. 32. आरोग्य या शब्दात समानार्थी असलेला शब्द ओळखा. आन्सर 2. निरोगीपणा. आरोग्य म्हणजे निरोगी असणे किंवा निरोगीपणा. 33. पुढील शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. कर. आन्सर 4. वरील सर्व. कर या शब्दाचे हात, किरण आणि उत्पन्नावरील अधिभार, टॅक्स हे सर्व अर्थ आहेत. 34. पुढील शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. खग. आन्सर 3. ध्वज. खग म्हणजे पक्षी आणि द्विज हा पक्ष्यांसाठी वापरला जाणारा समानार्थी शब्द आहे. 35. अली, मधुप, मिलिंद म्हणजे. आन्सर 4. मधमाशी. अली, मधुप आणि मिलिंद हे सर्व मधमाशी किंवा भुंगा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. 36. पर्वत या शब्दात समानार्थी नसलेला शब्द ओळखा. आन्सर 3. हिमालय. शैल, टेकडी आणि डोंगर हे पर्वतचे समानार्थी शब्द आहेत, परंतु हिमालय हे एका विशिष्ट पर्वताचे नाव, विशेष नाम आहे. 37. कौमुदी या शब्दात समानार्थी शब्द ओळखा. आन्सर 2. चांदणे. कौमुदी या शब्दाचा अर्थ चांदणे किंवा चंद्राचा प्रकाश असा होतो. 38. पुढील शब्दाचा योग्य समानार्थी शब्द ओळखा. जल. आन्सर 2. सलील. जल या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द सलील आहे. 39. पुढील शब्दाचा योग्य समानार्थी शब्द ओळखा. प्रतिबिंब. आन्सर 3. प्रतिमा. प्रतिबिंब या शब्दाचा समानार्थी शब्द प्रतिमा किंवा आरसा आहे. 40. समशेर या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. आन्सर 3. तलवार. समशेर म्हणजे तलवार. 41. यातायात या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. आन्सर 2. जाणे येणे. यातायात म्हणजे ये जा करणे किंवा जाणे येणे. 42. नदी या शब्दात समानार्थी असलेला शब्द ओळखा.
आन्सर 4 तरंगिणी. तरंगिणी हे नदी या शब्दाचे समानार्थी नाव आहे. 43 विशिष्ट या शब्दात समानार्थी असलेला शब्द ओळखा. आन्सर 3 खास. विशिष्ट म्हणजे खास किंवा वेगळे. 44 प्रतिष्ठा या शब्दात समानार्थी असलेला शब्द ओळखा. आन्सर 2 दर्जा. प्रतिष्ठा म्हणजे मान, सन्मान किंवा दर्जा. 45 संज्ञान या शब्दात समानार्थी असलेला शब्द ओळखा. आन्सर 3 सुज्ञ. संज्ञान म्हणजे समजदार किंवा सुज्ञ. 46 अवहेलना या शब्दात समानार्थी असलेला शब्द ओळखा. आन्सर 1 अपमान. अवहेलना म्हणजे अपमान करणे किंवा दुर्लक्ष करणे. 47 मगरमिठी या शब्दात समानार्थी असलेला शब्द ओळखा. आन्सर 4 घट पकड. मगरमिठी म्हणजे खूप घट पकड. 48 आरोग्य या शब्दात समानार्थी असलेला शब्द ओळखा. आन्सर 2 निरोगीपणा. आरोग्य म्हणजे निरोगीपणा किंवा चांगले आरोग्य. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double check for accuracy. एकोणपन्नास उथो या शब्दाचा पुढीलपैकी समानार्थी शब्द कोणता? महा कृषी सेवा वजा 16. आन्सर 2 भरती. एक्सप्लेनेशन उथो म्हणजे समुद्राची भरती, पाण्याची पातळी वाढणे. 50 मारुत या शब्दात समानार्थी असलेला शब्द ओळखा. आन्सर 2 वारा. एक्सप्लेनेशन मारुत या शब्दाचा अर्थ वारा असा होतो. 51 वारू या शब्दात समानार्थी असलेला शब्द ओळखा. आन्सर 4 घोडा. एक्सप्लेनेशन वारू हा घोडा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. 52 खालील पर्यायी उत्तरांतील गटाबाहेरची विषमार्थी जोडी कोणती? महा अभियांत्रिकी वजा 14. आन्सर 4 अधिनी अधिरा. एक्सप्लेनेशन इतर जोड्यांमध्ये पहिले पद दुसऱ्या पदाचे समानार्थी आहे, तर अधिनी आणि अधिरा ही जोडी वेगळी आहे. 53 चंद्र या शब्दाचा समानार्थी असलेला अचूक पर्याय कोणता? महा कृषी सेवा वजा 16. आन्सर 3 इंदू शशी. एक्सप्लेनेशन इंदू आणि शशी हे दोन्ही चंद्र या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. 54 राक्षस या शब्दात समानार्थी असलेला शब्द ओळखा. आन्सर 4 दैत्य. एक्सप्लेनेशन दैत्य हा राक्षस या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. 55 ताप या शब्दात समानार्थी असलेला शब्द ओळखा. आन्सर 4 वरील सर्व. एक्सप्लेनेशन त्रास, वैताग आणि ज्वर, तापमान हे सर्व ताप या शब्दाच्या संदर्भाप्रमाणे समानार्थी शब्द आहेत. 56 विष्णू या शब्दात समानार्थी असलेला शब्द ओळखा. आन्सर 4 वरील सर्व. एक्सप्लेनेशन श्रीपती, अच्युत आणि गोविंद ही सर्व विष्णू देवाची नावे समानार्थी आहेत. 57 सरिता या शब्दात समानार्थी असलेला शब्द ओळखा. आन्सर 3 नदी. एक्सप्लेनेशन सरिता म्हणजे नदी. 58 पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. कलत्र. आन्सर 3 बायको. एक्सप्लेनेशन कलत्र या शब्दाचा अर्थ पत्नी किंवा बायको असा होतो. 59 पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. पक्षी. आन्सर 2 खाग. एक्सप्लेनेशन खग हा पक्षी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. 60 पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तनू. आन्सर 4 शरीर. एक्सप्लेनेशन तनू म्हणजे शरीर किंवा देह. 61 पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. क्षीर. आन्सर 1 दूध. एक्सप्लेनेशन क्षीर या शब्दाचा अर्थ दूध असा होतो. 62 पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. किंकर. आन्सर 1 दास. एक्सप्लेनेशन किंकर म्हणजे सेवक किंवा दास. 63 खालील शब्दांमधून वातचा अर्थ नसलेला शब्द ओळखा. आन्सर 2 कनात. एक्सप्लेनेशन वात म्हणजे वारा किंवा एक रोग, पण कनात म्हणजे पडदा. 64 दुश्मन या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. आन्सर 3 कलह. एक्सप्लेनेशन रिपू, वैरी आणि शत्रू हे सर्व दुश्मन, शत्रू या शब्दाचे समानार्थी आहेत, तर कलह म्हणजे भांडण.
65 डोळा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. आन्सर 4 दृश्य. एक्सप्लेनेशन अक्ष, चक्षु आणि लोचन हे डोळा या शब्दाचे समानार्थी आहेत, तर दृश्य म्हणजे पाहण्यासारखे काहीतरी. 66 पुढे दिलेल्या शब्दाशी समानार्थी नसलेला शब्द निवडा. तलाव. आन्सर 4 डबके. एक्सप्लेनेशन तडाग, सरोवर आणि तळे हे तलाव या शब्दाचे समानार्थी आहेत, तर डबके हे लहान असते. 67 खालील शब्दांपैकी समानार्थी नसलेला शब्द कोणता? आन्सर 3 पाऊस. एक्सप्लेनेशन पाणी, जल आणि नीर हे समानार्थी आहेत, तर पाऊस म्हणजे वर्षा. 68 भानू या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता नाही? आन्सर 4 हेम. एक्सप्लेनेशन सविता, आदित्य आणि मित्र हे सर्व भानू, सूर्य चे समानार्थी आहेत, तर हेम म्हणजे सोने. 69 प्रणिपात या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? आन्सर 4 वसन. एक्सप्लेनेशन नमस्कार, अभिवादन आणि नमन हे प्रणिपात नमस्कार करणे चे समानार्थी आहेत, तर वसन म्हणजे वस्त्र. 70 निरीक्षक शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? व ली पुणे -10. आन्सर 1 इच्छा नसलेला. एक्सप्लेनेशन निरीक्षक म्हणजे ज्याला कोणतीही इच्छा नाही असा. 71 समान अर्थाचे शब्द का अनुभूती? आन्सर 3 साक्षात्कार. एक्सप्लेनेशन अनुभूती म्हणजे अनुभव किंवा साक्षात्कार. 72 मूषक या शब्दाचा अर्थ सांगा. व ली पुणे 09. आन्सर 3 उंदीर. एक्सप्लेनेशन मूषक म्हणजे उंदीर. 73 समानार्थी शब्दाचा पर्याय ओळखा. तनया त धुळे 09. आन्सर 2 कन्या. एक्सप्लेनेशन तनया म्हणजे मुलगी किंवा कन्या. 74 पुढील शब्दाचे अर्थ स्पष्ट करणारे योग्य पर्याय निवडा. वापिका व शुक. आन्सर 3 विहीर, पोपट. एक्सप्लेनेशन वापिका म्हणजे विहीर आणि शुक म्हणजे पोपट. 75 अंबुज या शब्दाचा अर्थ लिपक पुणे 09. आन्सर 2 कमळ. एक्सप्लेनेशन अंबुज म्हणजे पाण्यात अंबुक जन्मलेले म्हणजेच कमळ. एक्सप्लेनेशन वल्लरी म्हणजे वेल किंवा लता. 77 अनल शब्दाचा समानार्थी शब्द लिपिक पुणे 09. आन्सर 3 पावक. एक्सप्लेनेशन अनल म्हणजे अग्नी किंवा पावक. 78 वसंत तलाठी अमरावती 09. आन्सर 3 कपा. एक्सप्लेनेशन वसंत म्हणजे वस्त्र किंवा कपडा. 79 कंदूक -1 तलाठी अमरावती 09. आन्सर 4 चेंडू. एक्सप्लेनेशन कंदूक म्हणजे चेंडू. AI रिस्पॉन्सेस. आंसर 3 जालिम उपाय अचूक. 49 आन्सर 3 लत्ता. 1 आन्सर 1 गरुड. एक्सप्लेनेशन वैनते या शब्दाचा समानार्थी शब्द गरुड आहे. 81 कावळा शब्दात समानार्थी नसलेला शब्द. आन्सर 1 आवड. एक्सप्लेनेशन कावळा शब्दाचे समानार्थी शब्द वायस, एकाक्ष आणि काक आहेत, तर आवड हा शब्द वेगळा आहे. 82 गुंगा या अर्थी वापरले जाणारे शब्द. आन्सर 2 फक्त व ह बरोबर. एक्सप्लेनेशन गुंगा या अर्थी मिलिंद, अमर, अली आणि मधुप हे शब्द वापरले जातात. 83 समुद्र या शब्दाशी समांतर असणारी विधाने. आन्सर 1 अ, ब, क. एक्सप्लेनेशन अर्णव, रत्नाकर आणि सिंधू हे समुद्र या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. 84 गटात न बसणारा शब्द. आन्सर 2 आता. एक्सप्लेनेशन सूत, बंधू आणि भाऊ हे नात्याशी संबंधित शब्द आहेत, तर आता हा शब्द वेगळा आहे.
85 वस्त्र व आकाश अर्थ असलेला शब्द. आन्सर 4 अंबर. एक्सप्लेनेशन अंबर या शब्दाचा अर्थ वस्त्र आणि आकाश दोन्ही होतो. 86 खळांची शब्दाचा अर्थ. आन्सर 4 दुर्जन. एक्सप्लेनेशन खळ म्हणजे दुर्जन व्यक्ती. 87 समानार्थी शब्दगटाच्या बाहेरचा शब्द. आन्सर 4 शाखामृग. एक्सप्लेनेशन केसरी, पंचानन आणि मृगेंद्र हे सिंह या शब्दाचे समानार्थी आहेत, तर शाखामृग म्हणजे वानर. 88 नवोढा या शब्दाला समानार्थी शब्द. आन्सर 4 नववधू. एक्सप्लेनेशन नवोढा म्हणजे नवीन लग्न झालेली वधू. 89 अभिनिवेश शब्दाचा समानार्थी शब्द. आन्सर 3 अभिमान. एक्सप्लेनेशन अभिनिवेश म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दलचा दृढ निश्चय किंवा अभिमान. 90 अद्वैत शब्दाचा समानार्थी शब्द. आन्सर 2 ऐक्य. एक्सप्लेनेशन अद्वैत म्हणजे दोन गोष्टींमध्ये फरक नसणे म्हणजेच ऐक्य. 91 मिठी या शब्दाचा समानार्थी शब्द. आन्सर 2 मिती. एक्सप्लेनेशन मिठी आणि मिती हे समानार्थी शब्द आहेत. 92 मवळी या शब्दाला समानार्थी शब्द. आन्सर 2 मस्तक. एक्सप्लेनेशन मवळी म्हणजे मस्तक किंवा डोके. 93 विमोचन शब्दाचा समानार्थी शब्द. आन्सर 1 मुक्ती. एक्सप्लेनेशन विमोचन म्हणजे बंधनातून सुटका म्हणजेच मुक्ती. 94 शब्द व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या. आन्सर 2 2 3 4 1. एक्सप्लेनेशन प्रतीची पश्चिम दिशा, प्रतीती अनुभव, प्रत्यही नेहमी, प्रतीक संकेत. 95 द्विज शब्दाचा समानार्थी. आन्सर 1 दात. एक्सप्लेनेशन द्विज म्हणजे दोनदा जन्मलेला दात आणि पक्षी यांना द्विज म्हणतात. 96 अश्व शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द. आन्सर 4 शाखामृग. एक्सप्लेनेशन वारू, हय आणि तुरंग हे अश्व घोडा चे समानार्थी आहेत, तर शाखामृग म्हणजे वानर. 97 संगर शब्दाचा समानार्थी शब्द. आन्सर 2 लढाई. एक्सप्लेनेशन संगर म्हणजे युद्ध किंवा लढाई. 98 कटी या शब्दाचा अर्थ. आन्सर 3 कंबर. एक्सप्लेनेशन कटी म्हणजे कंबर. 99 दोरीचं खांड या शब्दाचा अर्थ. आन्सर 1 दोरीचा तुकडा. एक्सप्लेनेशन दोरीचं खांड म्हणजे दोरीचा एक तुकडा. 100 अयोग्य पर्याय ओळखा. आन्सर 4 सूत. एक्सप्लेनेशन सूत धागा आणि दोरा हे समानार्थी आहेत. सूत म्हणजे मुलगा. 101 शुभ पवित्र शिव म्हणजे. आन्सर 1 मंगल. एक्सप्लेनेशन शुभ पवित्र आणि शिव या शब्दांचा अर्थ मंगल असा होतो. 102 विस्तव पावक अग्नी वन्ही या शब्दांना समानार्थी शब्द. आन्सर 2 अनल. एक्सप्लेनेशन अनल विस्तव पावक आणि अग्नी हे समानार्थी शब्द आहेत. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. आन्सर 4 आमोद. धनुष्य या शब्दाचे समानार्थी शब्द चाप कोदंड आणि तिरकमठा हे आहेत. आमोद या शब्दाचा अर्थ आनंद किंवा सुगंध असा होतो, त्यामुळे तो गटाबाहेरचा शब्द आहे. 104 मानमोहर शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? आन्सर 4 मानपान. मानमोहर या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द मानपान हा आहे. 105 पुढीलपैकी कोणता पर्याय वेगळा आहे? आन्सर 4 सुधाकर. रवी आदित्य आणि भानू हे सर्वच सूर्य या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. सुधाकर या शब्दाचा अर्थ चंद्र असा होतो, त्यामुळे हा पर्याय वेगळा आहे. 106 वारू या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा. आन्सर 2 तुरंग. वारू या शब्दाचा समानार्थी शब्द तुरंग हा आहे, ज्याचा अर्थ घोडा असा होतो. 107 गटाबाहेरील शब्द कोणता? आन्सर 4 अर्णत. सोम शशी आणि इंदू हे सर्व चंद्र या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. अर्णत हा शब्द वेगळा आहे. 108 धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. आन्सर 3 कोदंड. कोदंड हा धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. 109 मृगेंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द असलेले वाक्य ओळखा. आन्सर 1 काल मला सिंह दिसला.
मृगेंद्र या शब्दाचा अर्थ सिंह असा होतो. 110 पिपिलिका या शब्दाचा अर्थ सांगा. आन्सर 3 मुंगी. पिपिलिका या शब्दाचा अर्थ मुंगी असा होतो. 111 पाणी या अर्थाने पुढील शब्द वापरत नाहीत. आन्सर 2 क्षीर. पेय जल आणि तोय हे पाणी या अर्थाने वापरले जातात, तर क्षीर म्हणजे दूध. 112 वायस या शब्दाचा समानार्थी अचूक शब्द कोणता? आन्सर 3 कावळा. वायस या शब्दाचा समानार्थी शब्द कावळा हा आहे. 113 प्रमाण या शब्दास पुढील अर्थ आहेत. आन्सर 1 अ ब क. प्रमाण या शब्दाचे अर्थ पुरावा, आधार, प्रत्यंतर, माप, परिमाण, पातळी आणि आदर्श, नमुना, मापक हे आहेत. 114 दिलेल्या शब्दासाठी समानार्थी शब्द ओळखा. धुरीण. आन्सर 1 नेता. धुरीण या शब्दाचा समानार्थी शब्द नेता हा आहे. 115 हलाहल या शब्दाचा अर्थ काय? आन्सर 2 विष. हलाहल या शब्दाचा अर्थ विष असा होतो. 116 पाणी या शब्दाचा अर्थ. आन्सर 2 हात. पाणी या शब्दाचा अर्थ हात असा होतो. 117 अयोग्य जोडी निवडा. आन्सर 4 मार अक्षर. अनल अग्नी ही योग्य समानार्थी जोडी आहे. इतर जोड्या विरुद्धार्थी शब्दांचे आहेत. 118 विसंगत शब्द कोणता? आन्सर 4 आकाश. तडित विद्युत आणि सौदामिनी हे सर्व वीज या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. 119 हत्ती या शब्दाला समानार्थी शब्द निवडा. आन्सर 3 सारंग. सारंग हा हत्ती या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. 120 योग्य व भांडे हे दोन्ही अर्थ व्यक्त होणारा शब्द कोणता? आन्सर 3 पात्र. पात्र या शब्दाचा अर्थ योग्य किंवा भांडे दोन्ही होतो. 121 अ व ब गटात विसंगत जोड्या असून त्यातील एक जोडी विसंगत असूनही गटाबाहेरची आहे, ती कोणती? आन्सर 4 ड 2. ड चर्चा आणि 2 चर्या ही विसंगत जोडी आहे. 122 अंक या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणते? आन्सर 3 अ क. अंक या शब्दाचे समानार्थी शब्द आकडा आणि मांडी हे आहेत. 123 वारा या शब्दाचा खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही? आन्सर 2 सलील. अनिल, समीर आणि समीरण हे वारा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत, तर सलील म्हणजे पाणी. 124 मी नाग पाहिला या वाक्यातील नाग या शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ कोणते? आन्सर 1 सर्प व हत्ती. नाग या शब्दाचे सर्प आणि हत्ती हे दोन वेगवेगळे अर्थ आहेत. 125 मला गेह नाही या वाक्यातील गेह या शब्दाचा अर्थ सांगा. आन्सर 3 गृह. गेह या शब्दाचा अर्थ गृह किंवा घर असा होतो. 126 खालीलपैकी कमळ या शब्दाचे 3 पर्याय बरोबर असून एक पर्याय चूक आहे, तो कोणता? आन्सर 4 नलिनी. कुमुद, पंकज आणि कुसुम हे कमळ या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत, तर नलिनी म्हणजे कमळांचा समूह किंवा कमळ असलेली जागा. 127 खालीलपैकी 3 शब्द समानार्थी असून एक शब्द त्यांचा समानार्थी नाही, तो कोणता? ते लिहा. आन्सर 3 गज. हय, वारू आणि तुरंग हे सर्व गोडा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. गज या शब्दाचा अर्थ हत्ती असा होतो. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. लवण या शब्दाचा समानार्थी शब्द मीठ आहे. 129 मेषपात्र या शब्दाचा अर्थ सांगा. आन्सर 3 बावळट माणूस. मेषपात्र या शब्दाचा अर्थ बावळट माणूस असा होतो. 130 पर्यायी उत्तरांतील गटाबाहेरचा शब्द कोणता? आन्सर 2 वसुंधरा. चपला, बिजली आणि सौदामिनी हे तिन्ही शब्द विजेचे समानार्थी आहेत, तर वसुंधरा हा शब्द पृथ्वीचा समानार्थी आहे, त्यामुळे तो गटाबाहेरचा आहे. 131 पुढीलपैकी कोणता शब्द पृथ्वी या शब्दास समानार्थी नाही? आन्सर 3 दारा. अवनी, क्षमा आणि वसुंधरा हे पृथ्वीचे समानार्थी शब्द आहेत. दारा हा शब्द पत्नी किंवा दरवाजा या अर्थी वापरला जातो. 132 दिलेल्या शब्दाचा व्यन्यार्थ ओळखा. थड. आन्सर 3 आघात.
थड या शब्दाचा व्यन्यार्थ आधात धक्का असा होतो जो आवाजाशी संबंधित आहे. 133 अरविंद, जलज, राजीव, पद्म या शब्दांना समानार्थी शब्द कोणता? आन्सर 3 कमळ. दिलेले सर्व शब्द कमळ या फुलाचे समानार्थी आहेत. 134 सूर्य समानार्थी शब्द. आन्सर 1 सविता. सविता हा सूर्य या शब्दाचा समानार्थी आहे. 135 कानन या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? आन्सर 1 भूमी. विपिन अरण्य आणि जंगल हे कानन वन चे समानार्थी आहेत, तर भूमी म्हणजे जमीन. 136 पर्यायी उत्तरांतील समानार्थी शब्द नसलेली जोडी कोणती? आन्सर 3 अर्णव अनिल. कुंजर, सारंग, हत्ती, कनक, हेम, सोने आणि भुज, बाहू, हात या समानार्थी जोड्या आहेत. अर्णव म्हणजे समुद्र तर अनिल म्हणजे हवा, त्यामुळे ही जोडी समानार्थी नाही. 137 पोपट या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? आन्सर 4 शुक. शुक हा पोपट या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. 138 पर्यायी उत्तरांतील शब्दाच्या अर्थाच्या अनुषंगाने गटाबाहेरचा शब्द कोणता? आन्सर 3 सविता. बिजली, सौदामिनी आणि चपला हे विजेचे समानार्थी आहेत, तर सविता म्हणजे सूर्य. 139 पाणी या अर्थी खालील कोणता शब्द वापरला जात नाही? आन्सर 4 पल्लव. उदक, जल आणि अंबू हे पाण्याचे समानार्थी शब्द आहेत, तर पल्लव म्हणजे पान किंवा अंकुर. 140 क्षमा या शब्दाचा समानार्थी शब्द शोधून काढा पुढील 4 पर्यायांतून. आन्सर 3 पृथ्वी. क्षमा या शब्दाचा एक अर्थ पृथ्वी असा होतो. 141 सदन, भवन, वदन, निकेतन या शब्दांतील घर या अर्थाशी समानार्थी नसलेला शब्द कोणता? आन्सर 3 वदन. सदन, भवन आणि निकेतन हे घराचे समानार्थी आहेत, तर वदन म्हणजे चेहरा. 142 भुंगा या शब्दाला समानार्थी शब्द खालील पर्यायांतून ओळखा. आन्सर 3 अली. अली हा भुंगा या शब्दाचा समानार्थी आहे. 143 पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द समानार्थी आहेत? आन्सर 1 गिरी, पर्वत, नग. गिरी, पर्वत आणि नग हे तिन्ही शब्द डोंगराचे समानार्थी आहेत. 144 ग्रह या शब्दास पुढीलपैकी कोणकोणते अर्थ आहेत? आन्सर 1 स्वीकार, सूर्यमालेतील गोल, समजूत. ग्रह या शब्दाचे वरील तिन्ही अर्थ बरोबर आहेत. 145 अनल या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. आन्सर 4 फक्त अबरोबर, इतर सर्व चूक. अनल म्हणजे आग, पावक हा आगीचा समानार्थी आहे. कानन, वन, भुजंग, साप आणि विहग पक्षी हे समानार्थी नाहीत. 146 नाश या शब्दाचा समानार्थी शब्द असलेले वाक्य ओळखा. आन्सर 2 फक्त ड बरोबर, इतर चूक. क्षय म्हणजे नाश, त्यामुळे ड हे वाक्य बरोबर आहे. 147 पृथ्वी या अर्थी खालील कोणता शब्द योजिला जात नाही? आन्सर 4 सविता. अवनी, धरा आणि भूमी हे पृथ्वीचे समानार्थी आहेत, तर सविता म्हणजे सूर्य. 148 योग्य जोड्या लावा. आन्सर 1 अ ब क बरोबर ड चूक. योग्य जोड्या खालीलप्रमाणे आहेत. 1 अ कमळ, 3 पद्म, 2 ब काळोख, 1 तम आणि 3 क चंद्र, 2 अहन. अहन म्हणजे दिवस, चंद्र नाही, त्यामुळे पर्याय 1 योग्य आहे. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. आन्सर 1 केवळ अ व ब बरोबर, क व ड चूक. अमृत या शब्दाचे समानार्थी शब्द सुधा आणि पियुष हे आहेत. संजीवनी म्हणजे जीवन देणारी औषधी वनस्पती आणि गोड हा चवीचा प्रकार आहे, त्यामुळे पर्याय 1 अचूक आहे. 150 जोड्या जुळवा. स्टेप 1 जोड्या जुळवणे. 1 अ अनल म्हणजे अग्नी किंवा पावक म्हणून अ वजा 4. 2 ब अही म्हणजे साप किंवा भुजंग म्हणून ब वजा 3. 3 क भार्या म्हणजे पत्नी किंवा कांता म्हणून क 1. आणि 4 ड कपी म्हणजे वानर किंवा मरकट म्हणून ड 2. आन्सर योग्य पर्याय 1 4 3 1 2 आहे. 151 लक्ष्मी शब्दाला समानार्थी शब्द ओळखा. आन्सर 2 अ ब क बरोबर. लक्ष्मी या शब्दाचे समानार्थी शब्द कमला, रमा आणि वैष्णवी हे आहेत. ज्योत्स्ना म्हणजे चांदणे, त्यामुळे पर्याय 2 अचूक आहे.
152 अनग या शब्दाचा अर्थ पुढीलपैकी शब्द कोणता? आन्सर 3 निष्पाप. अनग या शब्दाचा योग्य अर्थ निष्पाप हा आहे. 153 दास या अर्थाचा पुढीलपैकी कोणता शब्द नाही? आन्सर 4 अधम. किंकर, भृत्य आणि अनुचर हे सर्व दास या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. अधम म्हणजे नीच किंवा हलका, त्यामुळे पर्याय 4 अचूक आहे. 154 जरा म्हणजे? आन्सर 1 म्हातारपण. जरा या शब्दाचा अर्थ म्हातारपण असा होतो. 155 पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. आन्सर 4 कुरूप, कंजूष. खूण, चिन्ह, खग, पक्षी आणि काळोख, अंधार या योग्य समानार्थी जोड्या आहेत. कुरूप म्हणजे विद्रूप आणि कंजूष म्हणजे कृपण, त्यामुळे ही जोडी चुकीची आहे. 156 खालील शब्दांपैकी विसंगत शब्द ओळखा. आन्सर 1 क्षीर. सलील, अंब आणि वारी हे सर्व पाणी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. क्षीर म्हणजे दूध, त्यामुळे क्षीर हा विसंगत शब्द आहे. 157 पुढीलपैकी समानार्थी शब्दांचा चुकीचा गट ओळखा. आन्सर 4 केवळ क बरोबर अ, ब व ड चूक. 1 ऐट, दिमाख, डौल, रुबाब हा योग्य गट आहे. 2 ब रान, कानन, बन, विपिन हा योग्य गट आहे. 3 क नग, अबी, शैल, गिरी हा योग्य गट आहे. आणि 4 ड सुता, तनया, नंदन, तनुज हा चुकीचा गट आहे, कारण नंदन आणि तनुज हे मुलाचे समानार्थी शब्द आहेत, तर बाकीचे मुलीचे आहेत. पर्याय 4 मध्ये केवळ क बरोबर असे म्हटले आहे, पण अ, ब, क हे तिन्ही गट बरोबर आहेत, त्यामुळे पर्याय 4 हा चुकीचा आहे. टीप प्रश्न आणि पर्याय यांच्यात विसंगती असू शकते, परंतु व्याकरणानुसार गट अ, ब, क बरोबर आहेत. 158 पुढील जोड्या जुळवा. स्टेप 1 जोड्या जुळवणे. 1 अ वस्त्र म्हणजे अंबर म्हणून अ वजा 4. 2 ब घन म्हणजे भरीव वस्तू म्हणून ब 1. 3 क कसर म्हणजे कमतरता म्हणून क 2. आणि 4 ड गारा म्हणजे चिखल म्हणून ड वजा 3. आन्सर योग्य पर्याय 1 4 1 2 3 आहे. 159 खालील विधाने वाचून जीवन या शब्दाचा एकापेक्षा जास्त अर्थ व्यक्त करणारा पर्याय निवडा. आन्सर 2 अ क जीवन या शब्दाचा अर्थ आयुष्य आणि पाणी असा दोन्ही होतो. हे जीवन सुंदर आहे. अ आणि पाणी आपल्यासाठी आवश्यक आहे. क या दोन्ही वाक्यांत जीवन हा शब्द वापरता येतो. 160 सुता, तनया, आत्मजा, नंदिनी या शब्दांसाठी योग्य अर्थ दर्शविणारा शब्द कोणता? आन्सर 4 फक्त ड पर्याय अचूक आहे. सुता, तनया, आत्मजा आणि नंदिनी हे सर्व मुलगी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत, त्यामुळे पर्याय ड अचूक आहे. 161 चंद्र या शब्दास समानार्थी शब्द वापरून बनविलेली अचूक वाक्ये कोणती? आन्सर 4 पर्याय अ, ब, क व ड अचूक आहेत. इंदू, शशी, हिमांशू आणि सुधाकर हे सर्व चंद्र या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत, त्यामुळे सर्व वाक्ये अचूक आहेत. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double check for accuracy. अज या शब्दाचा दुसरा अर्थ ईश्वर आहे, कारण अ म्हणजे नाही आणि ज म्हणजे जन्मलेला, म्हणजेच ज्याचा जन्म झालेला नाही असा तो ईश्वर. आत्मजा आणि नंदिनी हे सर्व मुलगी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत, त्यामुळे पर्याय ड अचूक आहे. 161 चंद्र या शब्दास समानार्थी शब्द वापरून बनविलेली अचूक वाक्ये कोणती? आन्सर 4 पर्याय अ, ब, क व ड अचूक आहेत. इंदू, शशी, हिमांशू आणि सुधाकर हे सर्व चंद्र या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत, त्यामुळे सर्व वाक्ये अचूक आहेत. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double check for accuracy.
अज या शब्दाचा दुसरा अर्थ ईश्वर आहे, कारण अ म्हणजे नाही आणि ज म्हणजे जन्मलेला, म्हणजेच ज्याचा जन्म झालेला नाही असा तो ईश्वर. 163 पुढीलपैकी चुकीच्या जोडी कोणती ते ओळखा. STI 16. आन्सर 4 गंज लोखंडी सळई. गंज या शब्दाचे इतर अर्थ लोखंडावर चढणारा, रास्ट, बाजार, मार्केट किंवा रास, हीप असे होतात. लोखंडी सळई हा अर्थ चुकीचा आहे. 164 समानार्थी शब्दांच्या जोड्या जुळवा. राज्यसेवा वजा 18. आन्सर 4 2 1 3 4. अंबुज, कमळ, शार्दूल, सिंह, जलधी, समुद्र आणि सोम, चंद्र. 165 वारा या शब्दाला समानार्थी शब्द निवडा. राज्यसेवा वजा 18. आन्सर 3 फक्त अ व ड बरोबर. वारा या शब्दाचे समानार्थी शब्द मारुत आणि समीरण हे आहेत. अनल म्हणजे आग. 166 योग्य जोड्या लावा. राज्यसेवा वजा 18. आन्सर 2 3 1 4 2. निशा, यामिनी, मरकट, कपी, इंदिरा, वैष्णवी आणि हेम, कांचन. 167 व्याज या शब्दास पुढीलपैकी कोणता पर्याय समानार्थी नाही. कंबाईन क्लास 3 18. आन्सर 3 भाडे. व्याज या शब्दाचे समानार्थी शब्द कपट आणि सोम हे आहेत. भाडे हा अर्थ वेगळा आहे. 168 न्यायसंगत म्हणजे कॉम्बाईन क्लास 3 18. आन्सर 3 अ आणि ब. न्यायसंगत म्हणजे न्यायास धरून असलेले अ आणि न्याय ब. 169 भूपती या शब्दाला समानार्थी शब्द सांगा. कंबाईन क्लास 3 18. आन्सर 2 फक्त ब व क बरोबर. भूपती म्हणजे राजा, उमापती शंकर आणि नरेश राजा हे समानार्थी शब्द आहेत. रमापती म्हणजे विष्णू. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double check for accuracy. योग्य जोड्या खालीलप्रमाणे आहेत. पायंडा अ म्हणजे आरंभ, ई मृत्यू, ब म्हणजे अवसान, आय ऐदी, क म्हणजे आळशी, आय व्ही आणि आभरण, ड म्हणजे अलंकार, ई. 171 भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द. आन्सर 4 सर्व शब्द समानार्थी. एक्सप्लेनेशन भ्रमर, अली, मिलिंद आणि मधुप हे सर्व शब्द भुंगा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. 172 चुकीचा गट ओळखा. आन्सर 4 भास्कर, भूक, भक्षक, भय. एक्सप्लेनेशन 1 नेता, प्रणेता, अग्रणी, लीडर हे समानार्थी शब्दांचे गट आहेत. 2 मतभेद, तंटा, कलह, झगडा हे समानार्थी शब्दांचे गट आहेत. 3 अंधार, तम, काळोख, तिमिर हे समानार्थी शब्दांचे गट आहेत. आणि 4 भास्कर, सूर्य, भूक, राजा, भक्षक, खाणारा आणि भय, भीती हे विसंगत अर्थाचे शब्द आहेत. त्यामुळे हा चुकीचा गट आहे. 173 हत्ती या समानार्थी शब्दाच्या विसंगत शब्द ओळखा. आन्सर 2 फक्त ब आणि क बरोबर, बाकी सर्व चूक. एक्सप्लेनेशन 1 कुंजर हा हत्तीचा समानार्थी शब्द आहे. 2 अश्व म्हणजे घोडा हा विसंगत शब्द आहे. 3 पंचानन म्हणजे सिंह हा विसंगत शब्द आहे. आणि 4 सारंग हा देखील हत्तीचा समानार्थी शब्द आहे. तसेच इतर अनेक अर्थ आहेत. त्यामुळे ब आणि क हे विसंगत शब्द आहेत. 174 वानर या शब्दाचा समानार्थी शब्द नाही. आन्सर 3 फक्त ब बरोबर, बाकी सर्व चूक. एक्सप्लेनेशन कपी, मरकट आणि शाखामृग हे सर्व वानर, माकड या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. केसरी म्हणजे सिंह हा वानरचा समानार्थी शब्द नाही. 175 रान या शब्दाचे समानार्थी शब्द ओळखा.
आन्सर 2 सर्व पर्याय बरोबर. स्पष्टीकरण चंद्र या शब्दासाठी दिलेले सर्व पर्याय अ इंदू, ब रजनीनाथ, क सुधाकर आणि ड हिमांशू हे समानार्थी शब्द आहेत. 177 पुढे काही समानार्थी शब्दांचे गट दिलेले आहेत. त्यापैकी चुकीचा गट कोणता ते सांगा. आन्सर 4 दिनकर, सुधाकर, दिगंबर. स्पष्टीकरण या गटातील शब्द चुकीचे आहेत कारण दिनकर म्हणजे सूर्य, सुधाकर म्हणजे चंद्र आणि दिगंबर म्हणजे दत्त हे एकमेकांना समानार्थी नाहीत. 178 केसरी या शब्दाचा अचूक समानार्थी शब्द कोणता. आन्सर 3 फक्त ब आणि क पर्याय बरोबर आहे. स्पष्टीकरण केसरी या शब्दासाठी ब केशरी आणि क सिंह हे अचूक समानार्थी शब्द आहेत. 179 डुंगा या शब्दाच्या समानार्थी शब्द वापरून तयार केलेली वाक्य अचूक ओळखा. आन्सर 3 फक्त ब व ड अचूक आहे, बाकी सर्व चूक. स्पष्टीकरण डुंगासाठी मिलिंद आणि अली हे समानार्थी शब्द आहेत, त्यामुळे ब आणि ड ही वाक्ये अचूक आहेत. 180 उत्कर्ष या शब्दासाठी समानार्थी शब्द ओळखा. आन्सर 1 अभ्युदय. स्पष्टीकरण अभ्युदय याचा अर्थ विकास, उत्कर्ष असा होतो. 181 दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. गरुड. आन्सर 2 वैनते. स्पष्टीकरण गरुड या शब्दासाठी वैनते हा समानार्थी शब्द आहे. 182 पुढीलपैकी कोणता शब्द वेदांग या शब्दाचा समानार्थी नाही. आन्सर 3 वेदमूर्ती. स्पष्टीकरण वेदांग म्हणजे शिक्षा किंवा कल्प, वेदमूर्ती हा समानार्थी शब्द नाही. 183 किंकर या शब्दास खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द आहे. आन्सर 3 दास. स्पष्टीकरण किंकर म्हणजे दास किंवा सेवक. 184 पुढील शब्दांपैकी रान या शब्दाचा समान अर्थ नसलेला शब्द सांगा. आन्सर 1 वल्लरी. स्पष्टीकरण वल्लरी म्हणजे वेल, तर बाकीचे पर्याय रान या शब्दाचे समानार्थी आहेत. 185 अमृतहुनी गोड नाम तुझे देवा. अधोरेखित शब्दाला पर्याय समानार्थी शब्द कोणता. आन्सर 4 सुधा. स्पष्टीकरण अधोरेखित शब्द अमृत आहे, ज्यासाठी सुधा हा समानार्थी शब्द आहे. 186 द्विज या शब्दाचे अनेक अर्थ असणारा योग्य पर्याय. आन्सर 4 फक्त अ व सी बरोबर. स्पष्टीकरण द्विज या शब्दाचे अनेक अर्थ अ भुसूर पक्षी, श्रेष्ठ आणि सी ब्राह्मण दात पक्षी हे आहेत. 187 सूर्य या शब्दाला खालील पर्यायांमधून समानार्थी शब्द ओळखा. आन्सर 2 फक्त ब बरोबर. स्पष्टीकरण सूर्य या शब्दासाठी ब भानू हा समानार्थी शब्द आहे. AI रिस्पॉन्स